सायकल पंक्चरचं दुकान झालं, गृहोद्योग झालं, पापड कुरड्या झाल्या, मास्क बनवणं झालं, दागिने बनवले, पाणीपुरी बनवून पैसे कमवले. आता तुम्ही मूर्ती बनवायला लागला. मूर्ती बनवायचा मग व्यवसाय झाला. अहमदाबादला पण माझ्या मूर्त्या गेल्या. झाकते 4:30ला मी बच्चूकडून फोन लावला. म्हटलं बापरे हे काय पद्धत आहे. म्हटलं मी नवरा घेऊन आली आहे. म्हटलं इकडे तेले जर इकडे काही जमी जास्त झालं म्हटलं महाराष्ट्र पेटवीन मी पुरा. मी गेले 2 वाजता आणि 2:20 त्यांचं तुमच्या वाढदिवसा दिवशी त्यांचं हे झालं, वारले. मग त्याच्या काय झालं, 1 महिन्यानंतर मग मी दुकानात जाणं चालू केलं. दुकानातला जो मजूर होता ज्याला मी माझ्या बापासारखं समजायचं त्याची पण नजर बदलली. ज्यावेळेस हे वारले मी माझ्या गुरुला फोन केला की ते वारले. म्हणे बेटा आता काट्यावरचा प्रवास आहे. मग मी कोयता घेतला हातात, तोच याचं दुकान कापायचा. म्हटलं एकाला कापतोच आता. हा दीपिका देशमुख नावाचा ढाचा हा मेहनतनं घामानं कितीतरी संयम ठेवून रट्टे काट्याने तयार झालेला ढाचा आहे. म्हटलं माझ्या मुलांनी निर्णय घेतला. म्हणजे मम्मी कर आता इथून निघ म्हणे तू. दुकान पण गेलं, पप्पाही गेले, सगळ्या गोष्टी आपल्या घरात अंधार आहे, मीटर गेलं. मग मी गाव सोडलं आणि हा माझ्या लाईफचा हा इंटरव्ह्यू झाला. डोक्यावर पदर, पर्स घेऊन पापड विकणं ती दीपिका देशमुख इथपर्यंत. इथून माझी लाईफ खूप वेगळी झाली. मी 2 वर्षात स्वतःला आज तयार केलं. म्हणजे आज इंग्लिश असो किंवा काही असो, आता अरेबिकचा क्लास लावलेला आहे मी. कारण आता बऱ्याचशा विदेशातल्या बाहेर सोबत पण आपल्याला बोलावं लागते, तर ते पण आलं पाहिजे. खूप जगण्याला साधन भेटले. मग मी HR असिस्टंटची HR झाली बुट्टीबोरीला, HR मॅनेजर झाली आणि मग मी ॲडमिन पण झाली. आणि आता स्वतःचा तो प्रवास म्हणजे प्लान येणारा नोव्हेंबर डिसेंबर. गारमेंट इंडस्ट्रीचे आता मास्टर झालेले आहेत. हो मास्टर झाले. म्हणजे इनॉग्रेशन होऊन जाईल माझं डिसेंबर. आता काय चाललंय तुमचं पुढे? गारमेंट इंडस्ट्रीत जे टाकायचा प्लॅन चालू आहे त्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये मला माझ्यासारख्याच बाया, कारण हे बघा शेतकरी आत्महत्येचा सर्वे होतो, शहीद झाले जवान त्यांचा तर काही प्रश्नच नसते. दारुड्याच्या बायकाचा सर्वे होत नाही हो. दीपिकाताई नमस्कार. आता आपण दुसऱ्या भागामध्ये आहोत. आपण दुसऱ्या भागातही तुमचा प्रवास आपल्या प्रेक्षकांना ऐकूया, जेणेकरून आयुष्यातलं खडतरपण, संघर्ष काय असतो आणि त्याच्यावर मात करून पुढे कसं जायचं आणि कसं विजयी व्हायचं याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही. त्यामुळे हा प्रवास आपण पुन्हा सुरू करूया. त्यांच्या पायाचा पण एक दुखणं आलं होतं. तो एक पाय त्यांचा बारीक होत होता हळूहळू. आणि माझ्याकडे पैसे नव्हते. किती पैसे ते दवाखाने म्हणजे सासूबाई सासरे त्यांचा पण लागत होते ना, शिक्षणाला नाही जमत होतं. मग कुठं मला सांगितलं की राजकारणी माणसाची मदत घ्यावा, योजनेत बसून देतील. माझी इच्छा अजिबात नव्हती, कारण मला माहित होतं परत चरित्र त्याला जोडलं जाईल आणि मला परत तेच ते तयार आहे. तेच ते म्हटलं जाऊ द्याच्या जे होईल ते. पण ते घरी एवढे रडायचे त्या त्रासाबाई की सुचायचं नाही काय करायचं. तरी मी एक आमच्या गावातले प्रतिष्ठित म्हातारे आहेत त्यांना घेऊन एका राजकारणी व्यक्तीकडे गेली. तो व्यक्ती बी नाही म्हणे, कारण आमचा इतिहास सगळ्यांनाच माहित झाला होता. लोक बोलायला घाबरायचे माझ्याशी नंतर घ्या बाईचा नवरा शब्द धरते म्हणून. तो माणूस नाहीच म्हणे. पण त्यांना इतरत्र लोकांनी किंवा त्या बाईला खूप गरज आहे असं आहे त्यांना कन्व्हिन्स केलं. त्याकडे तो व्यक्ती तयार झाला. मग ते म्हणत की बा तुम्ही नाशिकला जा, आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेत तुम्हाला बसवून देतो, आमचा माणूस पाठवतो. जो माणूस येणार होता सोबत तो बी नाही म्हणे यायला, कारण त्यांना ही परिस्थिती माहिती होती की बा घरावर शिंतोडे आपल्या कशाला कोणामुळे. पण त्यांनी त्यांचा माणूस बोलवला, त्यांनी त्याचे कागदपत्र करून दिले. नाशिकला ऑपरेशन झालं. ऑपरेशन चांगलं झालं. मी नाशिकला हॉस्पिटलमध्ये होती. 8 दिवस राहिली. मी घरी आली. घरी आल्यावर आम्ही 8 दिवस राहिलो. 8 दिवस राहिल्यावर अचानक 8 दिवसानंतर त्यांना बरं वाटलं आणि ते घरी बाहेर गेले. 10 दिवसानंतर जसे बाहेर गेले मला कुठं ना कुठं वाटत होतं बरं. तिकडून मग न्यूजा घेऊन आले. म्हणे लोक काय, हा काय म्हणे नाव सांगितलं. तो काय म्हणते म्हणे ऑपरेशन होणारच होतं. ऑपरेशन कोणाच्यानं झालं? बायकोच्यानं. भाषा बापरे होणारच होतं. त्याच्याजवळ गेलती तर भाषा. मग काय एवढं मग ते मला भयंकर रट्टे बसले घरी आल्यावर, मुलांना पण मला पण, की मग मी तिथून तेव्हा चिघळली. मग तेव्हा माझ्या वडिलांना फोन केला होता. माझे नातेवाईक आले सगळे, आमचं माझे सासरे वगैरे आले. सगळ्यांना समजत होतं की मी बरोबर आहे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं फक्त मला बोलायचं असं आहे, कारण माइंड जागेवर ठेवून बोलावं लागेल. तुम्ही जर रडसान हाऊबाई माझ्या नवऱ्यानं असं म्हटलं, हाऊबाई 90% बाया तशाच करतात. त्यांना ते हिप्नोटाईज केलं जाते ना एक प्रकारचं. त्याच्यात त्या काय करतात त्यांना समजत नाही. पण माझा माइंड जागेवर होता. मला माहित होतं मला काही हिप्नोटाईज, माझे गुरु काय म्हणतात
प्रकाश अंधारे सर, पुरातन काळापासून बाईला हिप्नोटाईजच केलं गेलंय. तू स्त्री आहे, तू स्त्री आहे, तू बाई आहे, तू बाई आहे, तशा पद्धतीचं हे चालू आहे म्हणे. या लोकांचे डायलॉग मी फक्त असे ऐकले नाही, मी असे डोक्यात ठेवले. म्हटलं नाही, आपल्याला माइंड नाही, यांना सांगावं लागेल की मी कसं आहे सासरे लोकांना. मग ते माझे सासरे ते दोघं जण काय म्हणा, पेलाय तो म्हणणं बापा, हा तो म्हणतो, तो म्हण काय म्हटलं ना होणार आहे का. म्हटलं सीता नाही आहे मी जमिनीत जायले, मी काही सीता नाही आहे म्हटलं. मी अशी मांडी घालून बसली होती दादा, अश्रूचा एक थेंब माझ्या डोळ्यात नाही. माझे नातेवाईक आले, म्हटलं मला माहिती आहे, म्हटलं मी चांगली आहे, काय करायचं ते करायचं. देवही उभा राहिला तर मी हिंमत हारत नाही. म्हटलं आता मोबाईल घ्या, म्हटलं मोबाईल दिला होता, चेक करा म्हटलं, एक मेसेज जर सापडला तर म्हटलं माझ्या बाबांना इथं येऊन माझ्या बापाच्या हातून माझे तुकडे करा. कारण शिकवणारे आई वडील असतात ना, तर त्यांच्याच हातून माझे तुकडे करा म्हटलं. त्यांच्या हाती मोबाईल दिला होता, मीच दिला होता. म्हटलं पोलीस स्टेशनला जा, चेक करा, काही तर निघेन. वर्षापासून ऐकते म्हटलं मी, हे काही तर निघेन. आणि सगळ्यात महत्वाचं, जर मी अशी तशी बाईस काय म्हणत, मी दवाखान्यात कोणा माणसासोबत पाहिलं, माझे पती कधी ऑपरेशन झाले 8 दिवस दवाखान्यात, ऑपरेशन घरी आला 10 दिवसानंतर, सेवा करून घेतली, सगळं कार्यभार झालं. म्हटलं मी जर अशी तशी असती, बरोबर चला कबूल हे म्हणताना, तर मी यायला दवाखान्यात, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मी आजपर्यंत हे तोंडातला शब्द काढला नाही मही कमाई. मी स्वतः कातोडा करून माझ्या पैशाने यायला दवाखान्यात नेत होती का, हा एक प्रश्न आहे म्हटलं माया. दुसरा प्रश्न असा, जर कोणताही नवरा म्हणतोय हा मी तुला पाहिलं, हा मला पाहिलं, मग ज्या वेळेस त्यानं बायकोले पाहिलं त्यावेळेसच त्यानं तिला जीव जावस तर मारलं का बरं नाही. एवढे तर आपण संयमी नाही आहेत की एवढा संयम ठेवला असं. त्यावेळेस माझ्या लक्षात का बरं नाही आणून दिलं की तू हे करते ते चुकीचं करते आहे. बरोबर. हा दुसरा आहे. त्यावेळेस माझ्या जेठानीने मला साथ दिली, माझ्या जेठानीने मला साथ दिली बरं त्यावेळेस. नाही तर बाकीचे हे माझी जेठानी म्हणे नाही बरोबर आहे म्हणे. आणि म्हटलं तिसरी गोष्ट अशी की मी 4-5 वर्ष झाले आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. मला जर काही करायचं असलं तर मी माझ्या बापाच्या घरी जाऊन जिथं गड्डा खंदीन तिथं पाणी काढू शकतो. मी कशाला इथं संसार करीन. माझी रोजची परिस्थिती काय आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आता याची उत्तरं तुम्ही द्या. मग ते त्यांना पटलं, मग ते चालले गेले चुपचाप, ते चालले गेले. म्हटलं हा माया रस्ता आहे, याच्यात मार्ग मी काढीन, काय कराय. मग तेव्हा त्यांना समजलं की नाही आता सगळे जण बा आपल्या बायको सोबत आहे. मग तेव्हा सगळे माझ्या सोबत झाले. मग त्यांनी शांत करून टाकलं प्रकरण. पण मला एवढा मार भेटलेला होता की मला हलता सुद्धा येत नव्हतं. मी गेली तिकून वापस आली, मग तेव्हा चप्पल घालून यायच्या घरी गेली होती. म्हटलं आता म्हटलं अभि ताई माग या, आता त्यांचं म्हटलं आता बस झालं, संयम सुटला होता माझा. आता जे होईल त्याची मी हे करून टाकली होती दादा. तेलाऱ्यामध्ये काही चांगले लोकही होते तेलाऱ्या गावामध्ये की त्यांनी मला सपोर्ट केला की नाही वा चांगला, या बाईला विनाकारण त्रास देताय. एक आमच्या दुकानासमोरच एक मारवाडी आहेत मूलचंद राठी काका, ते कधी ते तर मला कलियुगातली सीताच म्हणतात कधी. तर त्यांनी पण घरी येऊन ते यांना बोलले होते की काय ते पोरगी एवढी मेहनत करणारी पोरगी नाही सापडली. बरेचसे लोक चांगले पण होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं तर ते मग कोरोनापासून माझं म्हणजे जर चांगलं म्हटलं गेलं तर ते त्यांना समजायचं की बायको चांगली आहे आणि ती चांगलं करते. चुकीचं भडकवायला लागले तर त्यांचा माथा भडकायचा. काही पण ना काही पण बोलायचे ते त्याच्यामध्ये. तुम्ही अंदाज लावा शेवटच्या स्तराचं बोलणं असायचं की म्हणजे मी अशी जेवायची पण ना, तर जेवण करतानाही कंटिन्यू घरी आल्यानंतर शांतता नसायची. कंटिन्यू तेच तू अशी तू तशी मुलं पण ते ऐकायचे. आणि मी जेवायची, जेव्हा पाय तरी एवढं बोलला किती धटाय जेवते. त्या जेवणावर काय असायचं काय माहिती. सगळ्यांना असं वाटतं जर एखाद्या व्यक्तीला होतं त्याने जेवू नये, पण मी जेवण पण मी जेवण पण सोडायचे नाही दादा. माझं जेवण कंटिन्यू चालू असायचं. कारण मला माहित आहे की याच्याशिवाय आपण जगू नाही शकत. बेह्यासारखं खेड्यागावात शब्द वापरतात तसं मी जेवण करायचे. झालं कोरोनापासून तो त्रास मारझोड ते सगळं बंद झालं. कोरोनापासून ते चांगले झाले, व्यवस्थित जे ऐकत होते हे ते म्हणजे ते तब्येतीनं हे होऊन गेले होते, घरीच जास्त राहायचे. माझा व्यवसाय वाढला होता कोरोनामध्ये. मग अजून पैसे यायला पाहिजे तर मी घरी पाणीपुरी बनवली होती मुलांसाठी. मग मी स्टेटसवर टाकली होती. मग आपले पाहणारे 2-3 हजार झाले. मग मेसेज यायला लागले विकता का, कितीला आहे कितीला आहे. म्हटलं हाही व्यवसाय चालू करता. मी लॉकडाऊन स्पेशल पाणीपुरी झाली होती माझे 6-7 दिवस ग्राहक वेटिंगवर असायचे. एका दिवसाला 10,000 पाणी फुगा विकायची मी. मग मी ऑर्गॅनिक आणि मग मी प्रत्येक गोष्टीत युनिकनेस टाकला. मग मी ऑर्गॅनिक पाणीपुरी बनवली, नाचणीची पाणीपुरी बनवली. ऑर्गॅनिक जे दुकानदार आहे कस्टमर ते शोधले. मग पाणीपुरीच्या ह्याच्यात मी पैसा कमवला त्याच्यात चांगला. त्याच्यानंतर मग सकाळ पेपरवाल्यांनी स्पर्धा काढली होती छंद जोपासा आमच्या गावात की तुमच्यात आता घरीचे लोक होते काय करायचं. मग मलाही बऱ्याचशा गोष्टी करून पाहायला आवडतात.
आणि कला भगवंतांनी अशी दिली आहे की मी एकदा जर काही पाहिलं ना मला येऊन जाते आणि युट्यूबवर सगळंच पाहायला भेटते जे काही येत नाही ते. मग छंद जोपास स्पर्धेमध्ये मग मी तुळजाभवानीची मूर्ती बनवली, ते पण आहे माझ्या, तुम्ही फेसबुकवर सगळं आहेत ह्या गोष्टी, असं नाही की याच्यातला काही भाग खोटा आहे. तर तुळजाभवानीची मूर्ती मी बनवली, तर सकाळ मध्ये ती न्यूज आली, खूप सुंदर मूर्ती बनवली होती ती मी. माती आहे, गाईचं शेण, कापूर आणि राडपासून ती न्यूज व्हायरल झाली. मग मला ऑर्गॅनिक शॉपिंग मधून फोन आला की आम्हाला हाताने बनवलेली तुम्ही गणपती करून देसाल का. म्हटलं हा. मग पहिल्या वर्षी मग मी 50 गणपती बनवले माझ्या पद्धतीने, छोटे छोटे ते. माझ्या आई लहानपणी जेव्हा मी मूर्त्या माझी आई एवढी मारायची गारायची हात, पण ते पण कामी आलं मला. आता माझ्या मामाला करू दे ना, ते करायचं. ते माझ्या वडिलांनी 4 मुली आहे ना ह्याच्या मुलासारख्या वाढवल्या. मी एक नोटीस केलं माझ्या वडिलांचं, आज मी पण 2 मुलांची आई आहे, पण माझ्या वडिलांचं जे असं सांगणं होतं ना, जरी ग्रामीण भागातले होते पण खूप चांगल्या गोष्टी ते त्यांच्या मुलींना सांगून गेले. एवढं म्हणजे आपले सासू सासरे, आपला परिवार, आपला नवरा, ह्या गोष्टी ह्या मला पण आवडतात. ह्या गोष्टी संस्कारच म्हणा आपल्या आई वडिलांचे, की मी त्या गोष्टी सोडल्याही नाही. ते सायकल पंक्चरचं दुकान झालं, गृहोद्योग झालं, पापड कुरड्या झाल्या, मास्क बनवणं झालं, मूर्ती बनवण्यावर दागिने बनवले, पाणीपुरी बनवून पैसे कमवले. आता तुम्ही मूर्ती बनवायला लागला. मूर्ती बनवायचा मग व्यवसाय झाला. अहमदाबादला पण माझ्या मूर्त्या गेल्या, ते पण काम वाढलं. मी अहमदाबादला ते पण आहे, याच्यामध्ये मूर्त्या वाढवल्या. मग दुसऱ्या बायकांना काही शिकवलं, ट्रेनिंग वगैरे देऊन, मग दुसरीकडून घेऊन असं मग माझं गणपती मूर्तीचा व्यवसाय पण मी सिजनेबल व्यवसाय चालू झाला. मग संक्रांतीची ज्वेलरी चालू केली. मग मी हलव्याचे दागिने जानेवारीमध्ये, मग शिव छत्रपती जयंतीला ते लोबो बनवून देत, ते पण मग मी चालू केले. युट्यूबवर टाकलं की ते आलं, शिकून घ्यायचं आणि बायकांना शिकवायचं, ते चालू केलं. त्याच्यानंतर मग मला मुक्ता सन्मान पण भेटला 2022 मध्ये. माझ्या मिस्टरांची खूप भयंकर तब्येत खराब होती, त्यांचे सगळे रिपोर्ट वगैरे पण त्यांचं म्हणजे त्यांना काय ऑर्गन्सला प्रॉब्लेम, स्वादुपिंड, यकृत, दोन्ही किडन्या आणि लिव्हर फक्त 30% राहिलं होतं त्यांचं. तर मला दवाखान्यामध्ये मी जायची, पण कोणालाही वाटतं ना आपलं कुंकू नाही पुसलं, अभिषेक भागवत सरांची ट्रीटमेंट आणि मला सिद्ध करून दाखवायचं होतं. म्हणजे माझ्या मॅडम आहे ना, मी त्यांना नाही म्हणायची की मला उदाहरण बनायचं आहे की तुम्ही तुमचा हे दुरुस्त करू शकता. आणि कुठं ना मी त्या नवऱ्याच्या माझा जो हक्क होता ज्या प्रेमाचा, तेही म्हणा की तो मिळवण्यासाठी डोक्यावरून हात फिरवतील, कधी प्रेम बसतील माझ्याजवळ, दोघी नवरा बायको बसून खाऊ. तर मुंबईला मुक्ता सन्मान भेटला. एवढी त्यांची परिस्थिती खराब होती. नेहमी मी त्यासोबत आता प्रत्येक पुरस्काराला येत जातील. मॅचिंग कपडे घेतले हो आम्ही, तोच पहिला तो शेवटचा झाला मॅचिंग कपडे. पण त्यांना काही खाताच नव्हतं येत. 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी व्यवस्था केली होती आमची मुंबईला. आम्ही मुंबईला गेलो दोघी नवरा बायको, खूप गोष्टी एन्जॉय करू शकलो असतो. त्यांना रड आला तेव्हा की आज मायामुळे म्हणजे आज एवढं जाणवायला लागलं, शेवटी त्यांना समजायला लागलं होतं. मग आणि कसं आहे, विसरसान कसं काही गोष्टी नवरा बायकोच्या अशा असतात की त्या नाही सांगू शकत ना. मुक्ता सन्मानचे एक थोडीशी गमतीशीर गोष्ट सांगते. मला जेव्हा मुक्ता सन्मान मध्ये आलं, मला तिथं पहिल्या वेळेस माहिती झालं की बा ब्युटी पार्लरचं मेकअप वगैरे बायका करून देतात, पण तिथं मला पहिल्यांदा माहिती झालं की माणसं नाही, पुरुष पण बायांचा मेकअप करून देतात. आता मी किती नाही म्हटली तर ग्रामीण भागातली, तर ते काय म्हणतात थोडंसं टचअप ते करा म्हणे. मग मी गेली, जेव्हा मी त्या चेहऱ्यावर बसली, ते आले 2 माणसं इकडून आणि तिकडून आणि ते घेऊन. म्हणजे ते खूप माझ्या आयुष्यातलं गमतीशीर हे होतं. म्हणजे ज्यांना माहिती नसते काही नाही, अचानक असं काही झालं ना, मग आता मला खूप हसायला येते त्या गोष्टीचा. मी सांगते पण हे गोष्ट की ते खूप फरक असते लाईफ मध्ये, माहिती आहे का. शहरी विभाग म्हणजे आतापर्यंत कुठल्या पुरुषाचा स्पर्श नाही नवऱ्याखेरीज, माणूस त्यात चारित्र्यावर शिंतोडे आणि 2 पुरुष आले मेकअप करायला. किती पाहिलं म्हटलं तर बस म्हटलं बापरे. म्हटलं मी तसंच चांगला आहे, राहू द्या म्हटलं बाबा तुम्ही. कारण पहिलेच तर माझा जीव पुरुष म्हटलं की तशीच अंगाला काठी यायची. कारण रात्रंदिवस मी नुसते बोलणे खायची. आणि त्याच्यात माझा दोष असा होता की आपण कोणाशी हसून बोलून बोलायचं, तर मग काय तशीच काय अशीच का, एवढे सगळं व्यवसाय, त्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन करणं, मार्केट आणणं, म्हणजे त्याचं ते विकतो कुठं ते महत्वाचं होतं. कस्टमर आणणं, कस्टमर टिकून ठेवणं प्रत्येक व्यवसायाचे. प्रत्येक याच्यात असं नाही ना मी पैसा नाही कमवला. प्रत्येक प्रेझेंट जे आता कितीतरी लोक कॉन्टॅक्ट मध्ये ते स्टेटस पाहतात ना व्यवसाय. मॅचिंग कपडे घातले आम्ही, साडी, म्हणजे जसं मला पाहिजे होतं ना, तो फक्त मुक्ता सन्मानच होता.
ते मुक्त सन्मानापेक्षा मी तुम्हाला सांगते, मला माझा नवरा सोबत होता ना, मला तो सन्मान इतका चांगला वाटत होता. ते तर फक्त आता ते नावाला तो अवॉर्ड होता, पण मी खुश ह्याच गोष्टीमुळे होती की ते माझ्या सोबत आहे. आम्ही मॅचिंग कपडे घातले मस्त, नवरा बायकोनं दोघींना हातात तो अवॉर्ड धरलेला आहे. खूप चांगलं वाटते हो. म्हणजे ते नातं असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये लग्न म्हणजे असंच नाही होत. खूप म्हणजे देवासारखं ते नातं जपलं जाते त्या गोष्टीचं. आणि काही वाईट लोकांमुळे कसं कसं काय काय होते, कशा कशा चांगल्या समोरचा प्रयत्न करतोय ना, वाईट लोक त्याच्यावर कसे अडथळे आणण्याचं काम करतात, ते माझ्या या स्टोरी मधून आहे. फक्त हिंमत नाही हारली. घरी आलो, होळी आली. मग होळीच्या याच्यामध्ये होळीच्या ऑर्गॅनिक नैसर्गिक रंग माहिती झाले मला. मग खूप जणांना विचारलं मी शिकवता का, पण माझं नाव झालं ना तर बाईला बाई सपोर्ट पण करत नाही. मला खूप बाया सांगायच्या पण नाही काही, मला खूप जण काहीच नाही सांगायचे. पण मग मी युट्यूबवर इकडून तिकडून माझं एक आहे, मला जर वाटतं हे असं करायचं, माझं मी स्वतःच एक सांगते, मी ते काही करतो म्हणजे शिकते. मग विरोध केला तर मग मी जास्त शिकते. मी त्याच्या म्हणजे माझा हे आता त्याच्यात मी पक्की होऊन गेली होती, कारण विरोध करतच मी त्या स्टेजला आली होती, स्टेप बाय स्टेप. मग एक अकोल्याचे प्रसिद्ध आहेत सर, ते आदरणीय शरद कोकाटे सर, यांनी मला ऑनलाईन प्रशिक्षण दिलं. रंग कसं बनवायचे. म्हणजे काही हरकत नाही म्हणे बेटा, आता मला वाटलं एवढे मोठे व्यक्ती आहे आपल्याला, आपण कोणत्या तोंडानं म्हणावं, की कारण याने आजारी मी जास्त सोडून पण जाऊ नव्हती शकत. मी सकाळी गेली की संध्याकाळच्या आत मला घरी यावं लागत होतं अकोल्यावरून. अकोल्याला का मग पैदल फिरणं, 20 रुपये ऑटोचे, 10 रुपये ऑटोचे वाचले पाहिजे म्हणून ते पापडन ते खूप ते लाईफ होती. सर म्हणे अरे बेटा मी शिकवतो ना तुला, चांगले लोक, मी तर चांगलं जागोजागी देऊ. त्यांनी मला ऑनलाईन प्रशिक्षण दिली. त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण दिलं तर मी प्रत्येक गोष्टीत ना सर एक माझे जे गुरु होते सकाळचे, ते काय म्हणत, काहीतरी युनिकनेस हवा. पत्रकार लोक कसे म्हणतात, काहीतरी त्याच्यात युनिक पाहिजे, काहीतरी कुछ नया चाहिए. मग मी पाणीपुरी बनवली, मग साधी पाणीपुरी नाही, ऑर्गॅनिक पाणीपुरी, शेंगदाण्याच्या तेलापासून बनलेली, ऑर्गॅनिक, त्याच्या युनिकनेस टाकला. ज्वेलरी बनवली, कुंकाच्या ताटापासून गाण्यांपर्यंत एकाच ठिकाणी सगळं, प्रत्येक गोष्टीत माझा काहीतरी मी युनिक नाही. गणपतीच्या मूर्त्या साच्याचा वापर नाही, नुसता हाताचा, त्याच्यामध्ये तुळशीच्या बिया टाकल्या, त्याच्यामध्ये झेंडूच्या बिया टाकल्या. म्हणजे लाईव्ह व्हिडिओ दाखवले गेले सगळ्या डॉक्टर लोकांना की बघा हा विसर्जन होतो आहे, त्याच्यातून बिया जे थोडे थोडे रूप आले ते बाहेर निघले, युनिकनेस टाकला. आणि व्यवसायासाठी ते खूप गरजेचं आहे मला माहिती झालं होतं. कारण मी माझा वेळ ना ह्या रडण्या पडण्यात कमी केला आणि नवीन काय शिकवत त्या व्हिडिओवर मी जास्त सर्च केली. म्हणजे इकडे हे बोलत बी राहायचं ना तरी मी इकडे व्हिडिओ ऐकत जाऊ, म्हणजे त्यांचा बोलांचा माझ्यावर काही प्रभाव व्हायचा नाही मग घरात त्या वातावरणाचा. होळीच्या रंगामध्ये मी असं तयार केलं की ते होळीचे रंग तर पाना फुलांपासून झाडापासून तयार केलं. बटाट्याचा रंग तयार केला मी एक वेगळा, बटाट्याचा रंग की ते तुमचं स्क्रबचं काम करते, त्याला बटाट्याचा कलर पण आला. तुम्ही किती घासा तुमच्या चेहरा स्क्रब. आणि आमचे जे रंग आहे ते शरबत म्हणून वापर केले जातील, म्हणून तुम्ही एका ग्लासात 1 चमचाभर आमचा कलर टाकला पिलं तर तुमच्या पोटात थंडाईचा वापर करेल. मग मी आली जागतिक पातळीवर. वेगवेगळ्या 18 देशांमध्ये माझी न्यूज प्रकाशित झाली होळीच्या जागतिक रंगाची इंग्लिशमध्ये. अरे वा. हो, युनिकनेस त्याच्यात तो टाकला. मग मी होळीचे रंग वगैरे ते हे केलं. होळीच्या त्या पासून त्यांची तब्येत भयंकर जास्त खराब झाली होती. मग मला समजलं होतं ते, पण मग मी ना देवधर्म जास्त केले, व्रत वैकल्य चालू होते, सगळं केलं. एक लोटा जल त्याचं पाणी त्यांना देणं, बेलपत्र, जे मला जे माहिती, एक बायको म्हणून जेवढं माहिती पडलं ते केलं. मग पाहुणे वगैरे यायला लागले घरी त्यांना पाहायला, तर दुकान इतकं माझ्याच्यानं होत नव्हतं. मी स्वतःही खूप आजारी पडायला लागून गेली होती, एवढं नाही शक्य होत सगळ्या गोष्टी. मग माझे बहीण जावई त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले, म्हणजे आम्ही काळजी घेतो म्हणजे त्यांची. माझी बहिणीकडे ते इतके चांगले राहिले दादा, आणि तिथं मी देवीचा कबूल केलं होतं. त्यांची तब्येत पण चांगली झाली, सगळं चांगलं झालं. 1-1.5 महिन्यानं घरी आले, घरी परत त्यांची तब्येत खराब झाली. घरी गेले, गावात गेले, दारू तर बंद होती पण कोण काही सांगलं की ते बोलायचे, भरपूर गोष्टी बोलायचे. मग कावीळ तो शरीरात पूर्ण पसरून गेला, पिवळे झाले होते. मग गावठी औषध वगैरे ते देणं चालू केलं होतं. मग ते म्हणून मुंबईला न्या. आता मी अशी म्हटलं मी कधी मुंबईला गेले नाही, कसं मुंबईला करायचं काही नाही. मग आता हा अजून एक पॉइंट आहे एका याचा. मग बच्चू कडू पालकमंत्री होते सर, आदरणीय बच्चू कडू सर पालकमंत्री होते. तर त्यांना मी भेटायला गेले, म्हटलं मला माझ्या मिस्टरांचं लिव्हर बदलायचं आहे. म्हटलं किती खर्च येईल तर तुम्ही बदला, लागलं तर कर्ज द्या अंगावर.
बायको आहे ते सौभाग्य वाचण्यासाठी कोणते पैसा महत्वाचा नसतो काही, ते कुंकू वाचण्यासाठी कोणत्या याच्यावर जाते. मग ते म्हणत की ते तर कठीण होईल म्हणे, पण तुम्ही एक काम करा म्हणे, आमचं काय ते कोणते दूत असतात त्यांचे दवाखान्याचे मुंबईला, ते तुम्हाला मदत करते. म्हटलं पण भाऊ आम्ही कधी गेले नाही, बरं पाहा बरं, मला जास्त समजत नाही, तर थोडंसं सपोर्ट करायला लाव जाय करा. केलं रिझर्वेशन. तो आजारी नवरा, ते बॅग आणि मी, आम्ही दोघंच गेलो होतो आणि मुंबईला गेलो. मग मुंबईला गेलो तर 4 वाजता ते काय दादर तिथे उतरलो सकाळी. त्यांच्या माणसाला तो दूध काय दवाखान्याचा काय त्याला नाव म्हणतात काहीतरी, मी लिहून ठेवलाय माझ्या वहीमध्ये, मेडिकल सोशल वर्कर. हा, तर तो माणूस फोनच नाही उचलत होता दादा. एवढे फोन मी त्या स्टेशनवर सतरंजी टाकली आणि ते तळफडून राहिले, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. इशारा न करत, आता त्याची मी आईच होती त्यावेळेस, आधार आपल्या बायकोनं आणला आपल्याला, त्याचे हाल होऊ देऊ का मी. मग फोन उचले नाही. झाकटे 4:30ला मी बच्चूकडून फोन लावला. म्हटलं बापरे हे काय पद्धत आहे, म्हटलं मी नवरा घेऊन आली आहे, म्हटलं इकडे तेले जर इकडे काही जमी जास्त झालं, म्हटलं महाराष्ट्र पेटवीन मी पुरा. माझं पूर्ण एक तर माझा खूप जीव होता खरोखर, त्यांच्या यातना माझ्याकडून पण पावला नव्हत्या जात दादा. शेजाऱ्याची कदर येते आपल्याला, तो नवरा होता माझा. मग बाई बच्चूकडूला सकाळी मग फोन लावला असेल, मग एका दुसऱ्या माणसाचा फोन आला की आमचं हे आश्रम आहे, तुम्ही इथं या. काय त्या नावाचे 4 आश्रम त्या दादरमध्ये. पण मला परत मग एक ऑटोवाला भेटला मुसलमान. मी त्याला म्हटलं माझे पती आहे म्हटलं, तो उनको उठाना पडता. मग त्यानं खांद्यावर तिकडून हात टाकला, मी इकडून टाकला. त्या ऑटोवाल्यानं जागोजागी देव मला ऑटोत बसवलं. आम्हाला भेटलं, पैसे बी कमी घेतले. रहने दो म्हणे, हमारे पास इंसानियत है, ऐसा वैसा. गेलो तिथं गेलो त्या धर्मशाळेत. तर मग नाश्ता फुकट असते म्हणे, काय असते, आमच्याकडून 50 रुपये घेतले 2 इडल्या. म्हटलं वा रे वा, म्हटलं काय, म्हटलं राजकारणी माणसालाही माहिती नाही त्यांनी जी व्यवस्था करून ठेवली आहे, तर त्यांच्या नावावर कितीतरी लोकांना फसवलं जाते. घेतल्या नवऱ्यासाठी 5 म्हणजे आम्ही 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, त्याच्या त्या माणसाचा पत्ता नाही. मग आला तो 3 वाजता. सगळे गरजू लोकांची लाईन लागली होती. कोणाचा काही अनुभव तो त्याचा अनुभव सांगत होता. मग लोक म्हणत बाई तुमच्यासोबत कोणीच नाही का. म्हटलं वरचा आहे म्हटलं माझ्यासोबत. म्हटलं मी नवऱ्याला म्हणजे तुम्ही एकट्याच आल्या का इतक्या दूर. म्हटलं हा वरच्याची 7 आहे म्हटलं मला. मग तो आला. त्याचा टीका गिका राजकारणी. काय एक काम करा, आमचा तो माणूस आहे, आणि मग ते इकडे आणि मग तिकडे, त्याच्या त्या गोष्टी म्हटलं मला असंच लफंटूर दिसतोय. डायरेक्टची भाषा. मला ते खरंही होतं. आणि ते मी ते दिलं सोडून. मग त्याच्या माणसाला म्हटलं फक्त दवाखान्यापर्यंत, जो कोणता दवाखाना असते इथं त्याच्यापर्यंत सोडून दे. जे हॉस्पिटलमध्ये ते नाना आणलं, तो म्हणे एक काम करा, तुम्ही असं जा वाऱ्यात. म्हटलं एक काम करा, आता तुम्ही चालले जा, माझ्या नवऱ्यासाठी जे काय करायचं ते मी करेन. मग त्या एक स्ट्रेचर आणलं मागून. 2 मुसलमान पोरं सापडले मला तिथं. ते मुसलमान पोरानं मला पूर्ण दवाखाना होईपर्यंत साथ दिली. त्यांनी मला कधी एकटीला उचलूच नाही दिलं माझ्या पतीला. त्या 2 मुसलमान भावायनंच अकोल्याचे होते ते. त्या 2 मुसलमान भावायलाच ते मला उचलून स्ट्रेचरवर टाकत. म्हटलं भैया बस इनको छाव में रखती में पुरा पता करके आती कैसा कर. त्यांनी मला सांगितलं म्हणे दीदी म्हणे 200 लोक खडे लाईन में म्हणे. मग मी यांना काय म्हटलं, एक काम करतो म्हटलं, तुम्हाला मी नेतो हे करत, तुम्ही काय करा म्हटलं, चक्कर येऊन पडायचं नाटक करा, तर आपला पहिला नंबर लागेल म्हटलं. नाही तर 200 लोकात तुम्ही उभे नाही राहू शकणार, आपल्याला उशीर होऊन जाईल म्हटलं तुमची तब्येत. असं म्हणतं काय तू, काही म्हणतं काय, नाटकं करायला लावतं का तुम्हाला आता देशमुख या एक सांगा. मग म्हटलं चला तर खरी गेलं. मीच त्यांना लोटून दिलं. म्हणजे बायकोला बघा कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी पण काय करावं. मी असं धक्का मारला, पाडलं त्यांना. लोकांना वाटलं चक्कर आले. त्यांनी डोळे उघडले आणि इज्जत राखली. माझा पहिला नंबर लागला. उद्या जे हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं मग ट्रीटमेंट चालू झाली. तर आम्हाला गादी नाही, काही नाही, खालीच झोपलं होतं. ते प्रकाशराव असे पोटात काही नाही. माझ्या बहिणीच्या मुलाला बोलवलं होतं मी. मग त्याच्यासाठी पण भांडणं केले. हे केलं, नवऱ्याला गादी भेटून दिली, पलंग भेटून दिला. मग त्यांचं चालू झालं. लोक व्हिडिओ काढत माझे. मी स्ट्रेचर, ते बॅग माझ्या खांद्यावर, स्ट्रेचर लोटलं नाही जातो दादा माझ्यानं. हे असे सगळे दुखत, एवढं वजनदार स्ट्रेचर. कारण मेन त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्या व्यक्तीला आपलंच हे करावं लागतं सगळं मसले हे ते. व्हिडिओ काढत लोक माहिती की पाय बाई नवऱ्याचं किती खराब वाटते त्यावेळेस. सगळ्या टेस्ट झाल्या, 45 टेस्ट झाल्या त्यांना. इतरत्र बी ते छंद बाकीचे भरपूर व्यसन पण होत. म्हणजे खूप ते शरीर खराब झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना सांगलं रिपोर्ट चांगले. पण मला माहिती होतं की हे काय आहे म्हणून. आम्हाला सुट्टी देऊन टाकली त्यांनी, तुम्ही लवकरात लवकर घरी जा म्हणे. मग असं जास्त सिरियस पेशंट त्या सरकारी मी काही घरी सांगितलं नाही कोणाला. आम्ही घरी आलो, पण म्हणजे बायकोला त्या मनात नाही आणावं वाटत त्या गोष्टी. घरी आलो आणि त्यांना पण समजलं, पाय सुजून आले त्यांचे की मी आता मरणार आहे. आणि मुंबईला ते दुसऱ्या बाया, म्हणजे मी अशी बावरी झाली होती. अजून एक किस्सा सांगते. मुंबईला पोटात अन्न नव्हतं, पैसे नव्हते.
मग मला माहिती झालं की सलमान खान पेशंट सोबतच्या लोकांना जेवण देते म्हणून दवाखान्याच्या. ते तर काही माहिती नाही. आता ते कसं आपल्याला आपल्यासारखे लोक सापडतात. ते म्हटलं भाभी कितना दूर आहे म्हणे 3 किलोमीटर चलना पडेगा. गेली व 3 किलोमीटर चालत मी लाईनीत उभी राहिली, धक्के बुक्के, ते कुपन हाती घेतलं. भिकाऱ्यासारखी तर रोडवर बसली होती. खराबही खूप पाण्याचं पण भूक, आणि बाई इतकं चांगलं जेवण भेटलं होतं दादा. मग सगळं व्यवस्थित होतं. बस जेवणाचं ताट घेऊन आली, मग असं ठेवलं आणि म्हटलं आता हात धुवून येते शांततेत जेवते. मी 2 दिवस झाले नुसते ब्रेड खाल्ले होते तिथं. ते पेशंटला भेटते ना ब्रेड आणि दूध. मग ते एका बाईला जास्त तिचा पोरगा खायचं नाही, ते मला देऊन देत जाय. हात धुत आले नाही तर माझं ताट गायब. मग मी काय म्हटलं की हो ताट कुठं आहे? तर म्हणे अवं ते माझा पती म्हणजे हरिश्चंद्र होता. बायको लेकरं सोडून त्यांनी ते खूप लोकांची मदत करायचे. नाही तर व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते. जेवण गेलं. तो माणूस जेवायला लागला. मी म्हटलं अरे बापरे, मी 3 किलोमीटर चालत म्हटलं मग झाल्या इथं. म्हणजे संतापा. आता मी चालली घरी. मी खाली चालली आली आणि 1 तास वर गेलीच नाही. जेवायसाठी रडत होता. मग नंतर विचार केला आपल्या नवऱ्याने एका गुरुजीला जीव घातलं. मग वापस आली. मग त्याला खूप रड आला. म्हणे अवं मला वाटलं तू तिथं जेवली असेल आणि हे ताट माझ्यासाठी घेऊन आली असेल इथं. मला धकते काय म्हणून मग मी त्या माणसाला देऊन दिलं. तो म्हणे भूक लागली तर. मग बाई आम्ही ते बी रडत जा. नवरा बायको गळ्यात टाकून रडले बाई खूप. म्हटलं हो मला भूक लागली हो म्हटलं. मग ते म्हणत खाई ना काही. मग मला शेजारच्या ते बाया गोष्टी ऐकतात त्याला समजते. मग एका बाई तिच्या डब्यातलं उरलेलं मला देत जाय. अर्ध म्हणजे दवाखान्यामध्ये मला पेशंटचे जे दुसरे लोक होते त्यांनीच जीव घातलाय. जेवढे बी दवाखाने झाले त्या लोकांच्या सोबत ते म्हणजे असे मी म्हणते ना जागोजागी देवाने मला कधी उपाशी नाही ठेवलं. त्याचं उरलेलं का असे ना पण ते मला खायला भेटलं. म्हणून मी अकोला मेन हॉस्पिटलला पेशंट सोबतच्या लोकांना जेवण देते. की कितीतरी दीपिका देशमुख अशा भटकत असतील बावल्या शिल्ल्यासारख्या की उपाशी पोटी करत असतील आपल्या नवऱ्यासाठी कातोडा. मुंबईला ना ते खूप रडले. त्या बाया होत्या शेजारच्या. म्हणजे किती करते तुम्हारी औरत. मुसलमान बाया होत्या. किती कर रही है. त्या अकोल्याचे 2 पोरं. तर त्यांना त्यांच्याजवळ खूप रडायला आलं. त्या बाया म्हणून आपका आदमी बहुत रो रहा है म्हणे. चलो दीदी आपका आदमी. म्हटलं काय झालं? तर त्यांना एवढा रडाला की मैंने मेरे औरत को बहुत तकलीफ दिया है. आणि मला त्यांनी माफी मागितली तिथं. हे आमची नवरा बायकोची गोष्ट आहे. आणि मी म्हणजे माझ्या मनातलं तिथेच त्या क्षणी सगळं निघून गेलं. माझ्या मनात आता म्हणजे काहीच नाही. तो एक संसाराचा माझा भाग होता. पण ते प्रेम नाही मिळालं त्यासाठी त्यांनी माफी मागितली शेवटी. समजलं त्यांना सगळ्या गोष्टी. तर म्हणे मी काहीच करू नाही शकलो. मी खूप त्रास दिला. दीपिकाताईंचा प्रवास असाच ऐकण्यासारखा आहे. तो असाच ऐकूया आपण. पण हा प्रवास, ही व्यक्ती दीपिका देशमुख म्हणून तुम्हाला जर पटलं असेल, या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला काही मिळतंय का, तुमच्या आयुष्यात थोडा तरी फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का, तर हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला वाटत असेल हा प्रवास कुणीतरी ऐकावा आणि ह्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, तर हा व्हिडिओ असाच्या असा शेअर करा त्यांना आणि त्यांना सांगा हे ऐका आणि तुमचं जीवन सुधारून घ्या. तर आत्ता लगेच हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मग घरी आलो. मग ते घरी त्यांना समजलं ते असेच करत 4 दिवस. मग तेवढ्यात गुगलवाल्यांचा मला फोन आला की आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुमचा. काय दिल्लीचे लोक होते. मी जास्त मी माझ्या टेन्शनमध्येच होती. त्या दुसऱ्या दिवशी माझा सकाळला मोठा सत्कार होता. सकाळ अकोल्याला आपल्या आदरणीय नितीन बानगुडे सरांच्या हातून होता तो. मग माझं खूप कंटाळा आला होता. पण म्हटलं हे पत्रकार लोक म्हटलं हे म्हणतील की जेव्हा गरज पडली आम्ही या बाईला सपोर्ट केला. मी मुंबईहून आली होती आणि हे पूर्ण असं ह्या स्ट्रेचरनं दुखत होतं. पाहुणे घरात लाईन. म्हटलं पण माझे पती काय म्हणत नाही तुझं आहे म्हणे. ते काय म्हणतील म्हणे की आम्ही एवढा सपोर्ट केला कारण ते खूप चांगले झाले होते. इतके चांगले झाले होते की म्हणजे मी खुश होती. हा अंदाजच नाही की 2 दिवसानं असं काहीतरी आयुष्यात होणार आहे. मी खुश होती की चांगलं होणार आहे आता सगळं. मी माझा मुलगा मी गेलो तो अवॉर्ड घेऊन आलो. आणि मग परत हे लोक मग माझ्या मॅडमला सांगला. माझ्या मॅडम म्हणे येऊ दे बेटा त्यांना, त्या लोकांना, ते दिल्लीचे लोक, त्यांना सांगितलं शेगावमध्ये तुमची राहायची व्यवस्था आहे. चांगलंच होतं ना, असं काही वाटत नव्हतं अचानक. मग आणि 11 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. 11 एप्रिलला अचानक त्यांची तब्येत म्हणजे ते खराब, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी वारले. मग ते 11 एप्रिललाच वारले. हा त्यांची तर खूप तब्येत खराब झाली. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. ते अभिषेक सरांकडे. त्यांना सगळं माहिती होतं. ते मला तुम्ही घरी घेऊन जा म्हणे. ते तर मला नेहमी म्हणायचे तुम्ही कशाला प्रयत्न करताय. म्हटलं सर बायको आहे ना. माझा डायलॉग सर बायको आहे ना, बायकोच करू शकते या गोष्टी, दुसरं नाही करणार. आणि म्हटलं सर पण मी
ओके आणीन बरं सर, मी ओके आणीन. तर त्या सरांना मॅडमलाच खूप वाईट वाटलं मला सांगताना. म्हटलं नाही सर, पण मी हिंमत नाही हारत, मी घरी नाही नेत म्हटलं त्यांना. मी त्यांना मेन हॉस्पिटलला घेऊन गेले, अकोला मेन हॉस्पिटलला. पण ते ऑक्सिजन लेवल त्यांचं माहीत मलाही होतं, पण ते मान्य नव्हतं करत. मग माझा मुलगा, मग तिथेही मला 2-4 मुलांनी सपोर्ट केला, ते आले, कारण रड येत होता त्यांना. पण त्यांनी जेवढं मला लोकांना सांगलं हे अशी आहे तशी आहे, त्या 4 दिवसामध्ये जेवढे लोक, पूर्ण गाव आमच्याकडे त्यांना पाहायला आलो, जेवढे लोक, त्यांना सांगलं की माझ्या बायकोसारखी बायको नाहीये कोणाची. अच्छा. हो, शेवटच्या 4 दिवसात माझं ऋण फेडून गेले ते. म्हणजे जेवढं हे केलं प्रत्येकाला सांग, माझ्या बायकोसारखी बाई. तिनं जे केलं, पुरी स्टोरी सांगत ते, तिनं काय काय केलं, कसं कसं केलं, कशी कशी उपाशी राहिली, सगळे नवल करत माझ्या घरचे लोक. बस एकच सांगत, दीप तिनं लय केलं, तिनं लय केलं. हे 4 दिवस ते पूर्ण जे त्यांना समजलं होतं ते हे केलं. आणि मग अकोला हॉस्पिटलला गेलो. त्याच्यात हे गुगलवाले माझ्या लक्षच नव्हतं, हे निघाले, ते शेगावला येऊन पोहोचले. म्हटलं आता कसं करू. मग मॅडमला म्हटलं, मॅडम मी आता कसं करू, माझ्या बोलायची ताकद नाही आहे, तब्येत इकडे हे होते आहे. मी गेलो, म्हटलं आता मुंबईला परत मी नागपूरला घेऊन जाते म्हटलं यायला. मॅडम म्हणत पैसे आहे का म्हटलं, होता मंगळसूत्र होता गळ्यात. म्हटलं मी उद्या ते घाण ठेवते, घरी जाते म्हटलं. आणि मग म्हणे एक काम कर म्हणे, तू घरी जाय बेटा, ते लोक एवढ्या दुरून येत आहेत म्हणे दिल्लीवरून, त्यांना इंटरव्ह्यू देऊन दे. मग मी पण खूप टेन्शनमध्ये होती, मला खूप रडायला होतं. ते रडत जात ना, त्यांना पश्चाताप. आणि मलाही हवा, म्हणजे चांगलं झाले होते, तर मला असं वाटते पाहिजे हे अजून. बस मी घरी आली, माझं ते मंगळसूत्र गहाण ठेवलं, पैसे घेतले. आणि ते लोक आले, माझा तो चेहरा हे ते, त्यांनी बाकीचं सगळं शूटिंग वगैरे करून घेतलं होतं. बायका होतात ना माझ्या, त्यांच्याकडून सगळं हे ते. मी बोलायला बसणार, आता माझ्या मुलाचा व्हिडिओ कॉल आला, त्यांनी दाखवलं तर ते कोमात गेले होते. अच्छा. मग जन्माचा जोडीदार आपला, म्हणजे तुम्ही बोलू, माझा आवाजच नाही निघे इथून. मला इतकं म्हणजे तो चेहरा आणि गिरा, म्हणजे कंट्रोल करत होती मी रडणं, पण मला समजलं. मी नेहमी म्हणते मला समजेल, ते मला समजलं दादा. ते कुठं ना कुठं ते वेगळंच काहीतरी व्हायला लागलं. मग ते सर म्हणत की हमने इंसानियत बेची नहीं है म्हणे मॅडम हम समझ सकते हैं, हमको ये लेडीज लोगों ने बता दिया, आप जाइए आपके पति के पास. त्यांनी बिचारांनी काय केलं काय नाही, आता येते गुगलवर माझं, त्यांनी सगळं ते हे केलं, फोटो व्हिडिओ सगळं टाकलेलं आहे. मी गेले 2 वाजता आणि 2:20 त्यांचं तुमच्या वाढदिवसा दिवशी त्यांचं हे झालं, वारले. मग म्हणजे माझं एकच म्हणत होतं की नशिबापुढे प्रयत्न हरवून गेले. भयंकर. म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये काय सुटलं असेल, पण माझा संसार वाचवायसाठी मी अतोनात प्रयत्न केले. पण केलं मी त्यांना चांगलं, असं नाही मी त्यांना चांगलं नाही केलं, पण प्रारब्धापुढे माझं चाललं नाही काही, म्हणजे कोणाचंच नाही चालत. त्याच्यापुढे माझं काही चाललं नाही प्रत्येकावर. आणि मला माहित होतं की एक दिवस खूप चांगलं होणार आहे. म्हणजे माझा जीव बी कसा तुटे की त्यांनी लहानपणी खूप स्ट्रगल केलं होतं. माझे हजबंड सिलेंडर व्हायचे तेलारा ते हिवरखेड सायकलवर, खूप कुठं ना कुठं मला वाटतं की नाही, हा पिरियड निघाल्यावर आपण सगळं चित्र पालटून टाकू आपल्या संसाराचं, असं सगळं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना व्यसन आणि इतरत्र थोडं एक स्त्रियांचं थोडंसं एक होतं बाय, तर ते टूर्समुळे ते खूप भयंकर भारी गेलं मला. आणि काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे सांगावं वाटतं तर नाही सांगावं वाटतं, ते गेले आहेत आज काय सांगावं अशा गोष्टी आहेत. आणि मग मी ते वारले, सगळी दुनिया आली होती, 3-4 हजार लोक सगळे होते, ते होते. आणि पण शेवटी पैशांचं नाटक नाही होत ना. ते वारल्यानंतर 15-16व्या दिवशीच मी कामाला लागले. पापडाच्या ऑर्डर्स वगैरे बायका घेत होत्या. उंडा काढणं माझ्याकडे होतं, रोजचा 50 किलो पापडाचा उंडा मी स्वतः काढत होती. त्या म्हटलं व्यवसाय लिंक तुटून जाईल. बायांना म्हटलं माझ्या मोबाईलवर तुम्ही स्टेटस टाकणं चालू ठेवा, आपल्या नशिबाचा एक भाग आहे, आता येणारा आपला सोबत आहे, म्हटलं मुलं आहेत पुढे. मला सायकलचं दुकान बी कंटिन्यू करायचं, माहेरच्यांनी दुकान चालूच होतं, सायकलचं दुकान चालूच होतं, सायकलचं दुकान चालूच होतं. हे वारले. मग कसं आहे, पती वारल्यानंतर काय होते माहिती आहे का, सगळ्या गोष्टी बदलतात. तुम्ही मग कोणाची काकू राहत ना, तुम्ही कोणाची वहिनी राहत ना, तुम्ही कोणाची सून राहत. त्या एका नात्यात बरेचसे नाते जळून राख होतात. हा माझा वैयक्तिक अनुभव. म्हणजे काय घडलं काय, म्हणजे नजर चेंज झाली. अरे बापरे, भरपूर नजर चेंज झाली. मी तो एक अनुभव घेतला. त्याच्या काय झालं, 1 महिन्यानंतर मग मी दुकानात जाणं चालू केलं, कारण दुकानाची लाईन नाही तुटली पाहिजे. दुकानातला जो मजूर होता, ज्याला मी माझ्या बापासारखं सांगायचं, त्याची पण नजर बदलली. म्हणजे सगळ्यांची माझ्याशी बोलायची जी भाषा रेषा होती की जाणून असं बोलणं की ते मला समजायचं हे कशासाठी बोलते. म्हणजे जे म्हटलं जातं की एखाद्या तरुण मुलीवर जी वाईट नजर नसते ती एखाद्या विधवा बाईवर असते. आणि माहितीये का,
म्हणजे हा त्रास तुमचा संपला तर तोच त्रास सुरू झाला. हो. आणि माहिती आहे का, ते म्हणतात ना बाई, खेड्यागावात कशा म्हणतात, बाई आपला नवरा हातपाय मुळे असं चालते पण तो पलंगावर असला की ताकद राहते. ती गोष्ट मला, मी माझं मत सांगते, खोटी नाहीये. मला वाटलं ते, कारण ते असेपर्यंत म्हणजे मला ह्या गोष्टीत कधी काही, मी स्वतः तर तशी नव्हती पण काही त्रास वगैरे काहीच नाही. आणि तसे ते गेले ना, तेच दुकान, तेच मी जाणारी, तेच ते लोक, पण त्यांची माझ्याशी बोलण्याची ट्युनिंग चेंज झाली. मला गमतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलण्यात फरक पडले. हे माझा आहे हा अनुभव. मला कोणी सांगत नसेल तर मी सांगते. आपली पण आणि परकी पण, जे म्हणजे आपण त्यांना म्हणतो हा आपला भाऊ मानला, हा आपला बाप मानला, हा आपल्या बापासारखा आहे, ते म्हातारे लोक सुद्धा आले त्याच्यामध्ये. सगळेजण म्हणजे एक असं हात घ्यायचं तसं, फक्त आपल्याला समजत असते, ते आपल्याला समजते. पण आपण मॅडमने सांगितलं, बेटा आता काट्यावरचा प्रवास आहे. ज्यावेळेस हे वारले, मी माझ्या गुरुला फोन केला की ते वारले, म्हणे बेटा आता काट्यावरचा प्रवास आहे. आतापर्यंत जे होता तो गेला, पण आता तुला इथून प्रचंड काट्यावर चालायचं आहे आणि ते मार्ग तुलाच निवडायचं. कसा आता मार्ग काढ. आता इथून मी तू तुझे मार्ग काढ, काय करायचंय त्याच्यावर, कारण तू म्हातारी नाही आहे, तू तरुण आहेस म्हणे. मग मला समजलं की आता याला समोर आपल्याला जायचं आहे. मग दुकान कंटिन्यू केलं. कोणी काही म्हणे, कोणी काही म्हणे, ते चालूच होतं. पण मला नाव माझं होतं, म्हणजे जो सन्मान वगैरे पाहिजे होता मला, बाकीचे जे लोक आहेत ते हे करत होते. मी कर्ज काढलं बँकेतून 1 लाख रुपये आणि दुकानामध्ये माल भरला. म्हटलं आता दुकान चांगलं कंटिन्यू करू, चांगलं सुरू. 1 लाखाचं कर्ज काढलं आणि 4 दिवसानंतर माझं दुकान अतिक्रमण मध्ये पूर्ण चाललं गेलं. अरे बापरे. पूर्ण त्यांना जाऊन महिनाच झाला होता. म्हणजे एवढं केला. पूर्ण मार्केटमध्ये मी एकच बाई. सगळे चांगले चांगले लोक, 2-3 हजार लोकांचा उदरनिर्वाहाचे साधनं गेले होते. सगळे कोणी माणसं रडत होते, त्यांना धीर द्यायला लोक होते, ते होते. मी एकटी, एक देशमुखाची सून रस्त्याच्या त्या साईडला बसलेली होती. नवरा गेलेला महिना झाला आणि तो माझा मुलगा. तर काय करा, आम्हीच आमचं दुकान मोडलं. आम्हाला काही समजत नव्हतं काय करा काही नाही. दुकान उधळ दिलं तोडफोड करायला. आणि त्यांचा फोटो होता दुकानाला. त्याला म्हटलं सार्थक जेव्हा काम पडे तेव्हा त्याचा फोटो. काय शेवटची आठवण होती ते दुकान त्यांचं. त्या दुकानामध्ये खूप जीव होता. म्हटलं आपल्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे. तुमची सुरुवातही तीच. सुरुवातही ते, पण तेच पूर्ण तोडफोड करावं लागलं. आणि त्याच्यात अडचणी बघा मला कशा आल्या. मी आता ह्या गोष्टी मी आवर्जून सांगणार आहे अतिक्रमणच्या. मी बऱ्याचदा अतिक्रमणचा स्टेटस जो आहे ना तो माझ्या मोबाईलवर ठेवते, तो याच्याकरता की मला ते आठवलं पाहिजे. त्यावेळेस की काहीतरी म्हणजे माझं दुकान तोडायचं राहिलं होतं, यंगल वगैरे. तर माझं म्हणणं होतं की बा सगळ्या दुकानाची लाईट बंद जेव्हा काढतील तहसीलमधले लोक, माझी सगळ्यात शेवटी काढा. तर म्हणजे नाही, असं थोडी असते का, पहिला तुमचाच नंबर आहे. मग म्हटलं मग कोणाला विनंती करू. 9-10 वाजता ते तोडणं चालू होते ना. मी रात्रभर तिथंच होती. म्हणजे तुम्ही, मी नाव नाही घेत त्या तिथे त्यांना भेटा. माझा मुलगा मी रात्री 11 वाजता एका अधिकाऱ्याला भेटायला. मग तेव्हा तिकडे आहे ते तिथे जाऊन भेटा. 2 वाजता त्यांना भेटायला. ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या गोष्टीसाठी होत्या, पण जाणूनचा मला त्रास देणं, ह्या गोष्टी मी अनुभवल्या. बावल्यासारखं माझ्या मुलाला घेऊन आम्ही याला भेटलो की सर आमची उशिरा लाईन काढ जाणं. त्याला भेटलो, सर आमची उशिरा काढ. आमची सगळ्यात पहिले लाईन काढली. मग ते राहिलं सुरलं. मग ते यानं ते कापकूप केलं त्या लोकांनी, ते हे केलं. इकून तिकून मग यांचे मित्र पण होते. काही माझ्या पतींचे चांगले मित्रही आहेत. 2-3 एवढे चांगले मित्र आहे की त्यांनी तेव्हाही आम्हाला साथ दिली. त्यांना चांगलं सांगत होते आणि आताही ते गेले ना तर ते आम्हाला साथ देतात की नाही असं आहे. 2-3 मित्र आहे माझ्या पतींचे चांगले. तर त्यांनी ते जनरेटर काढलं होतं. तर त्या म्हणत की तुम्ही हे घेजा म्हणे, जनरेटरवर लावजा म्हणे. मी सकाळी 6 वाजेपासून उन्हात जनरेटरचा हात ठेवून उभी होती नंबर लावायसाठी, तर 11 वाजेपर्यंत. 11 वाजता जसं आमची वायर लावली, 2 जणांनी आमची वायर कापून टाकली. मग मी कोयता घेतला हातात, तोच याचं दुकान कापायचा. म्हटलं एकेकाला कापतोच आता पूर्ण तो लोक पब्लिक आणि मी. आता किती लोकांनी मला नाव बी ठेवले, पण असे कोयता बाई ही परिस्थिती आणली कोणी? समाजाने. कोणी आणली ही परिस्थिती? म्हटलं या फक्त आता रडत जाऊन बोलत जाऊ. मी जाणून तर परिस्थिती आणली नव्हती. मी तर मार्ग काढतच आली होती. आम्ही करत होतो त्याच्यावर. तो 10वीत माझा मुलगा होता, त्यालाही टीन लागून गेलं, त्याला दवाखान्यात नेलं, हे केलं. हॉटेल बंद होत्या, घरी अन्नाचा कण नव्हता. 3 दिवस झाला मी उपाशी होतो. मी माझ्या लहान्यासारख्या सासूबाईला फोन केला, म्हटलं पोरासाठी पोहे तरी द्या म्हटलं थोडेसे. तर त्यांनी पोहे करून पाठवले, मी तोंडाने मागितले तेव्हा.
हे कोण आणते कोणी. आणि हे बघा मी आपण अपेक्षा करत नाही, कारण जिथं अपेक्षा आहे तिथं दुःख आहे. आपण अपेक्षाच नाही करायच्या. अपेक्षा तिथे विश्वासघात आहे. हा, तर त्याच्यामुळे अपेक्षाच नाही करायचा. आपलं हे आहे आपल्या नशिबात. हात कोणासमोर नाही पसरवले, पण सर माहेरच्यांनी सांगावं, सासरच्यांनी सांगावं. आपल्या आता कोणी तरुण बाया भीक वगैरे मागा, आपण काय म्हणतात हातापायात तर जोर आहे. आपल्या हातापायाच्या त्यावर धमक दाखवा माणसानं काय करायचं काय नाही. मग ते झालं बाई, भांडली मग ते दुकानाचं झालं. मग तरी मग सगळे लोक रडत सगळ्या हे ते, तरी मी दुसऱ्या दिवशी दुकानच्या टायमावर दुकानात गेली आणि रस्त्यावर एक तोडो बांधला त्या माझ्या दुकान पाडेल दुकानाच्या जागेवर, आणि त्या तोडोच्या खाली सायकलचं कॉम्प्रेसर पंक्चर काढून बसेल राहिली. तर ते पाल टाकून मी एकटी बाई, सगळे माणसं कोणीच नाही, ती एकटी बाई फक्त पाल टाकून मी तिथं दुकान चालवलं. मी खुल्या याच्यात उन्हात बसत होती ते दुकान चालवलं, कारण 100 रुपये बी आले तर माझं घर चाललं असतं, पर्याय नव्हता. मग मी एक दुसरं असं एका साईडनं भाड्याचं दुकान घेतलं, तिथं ते केले. मग आले झेंडे. ते दुकान चालू होतं सायकलचं, मग झेंडेच आले किंवा प्रत्येकाला झेंडावंदन करायचं आहे घरी. मग मला खूप गरज होती, बचत गटाच्या बायांना झेंडेचं शिवायचं आलं. मग मी पण, मला कलेक्टर वगैरे सगळे सपोर्ट करायच्यात, म्हणजे नाव आतापर्यंत सगळं झालं होतं. मग झेंड्याचं हे केलं, तर झेंडे मला शिवले आम्ही, तर 5 रुपये 7 रुपये असे मी त्याच्यावर कमावले. मग नाही का शाळेमध्ये मी सगळ्या ठिकाणी एकाच रेट मध्ये झेंडे दिले. मग काही लोकांना काय माहिती पडलं, तपास काहीच केला नाही. आता सगळ्यांना दिसले मी लाखाईनं झेंडे विकून राहिले म्हणून, सगळ्यांना हे दिसले की बाई पैसा कमवते, पण माझा पैसा चालला कुठं. सुवर्ण महोत्सव 75 वर्षाचं ते झेंड्याचं, त्याचा पण व्हिडिओ ते आहे मोदीजींनी. मी त्याच्यामध्ये खूप झेंडे विकले, मस्त दुकान लावून दिलं होतं झेंड्याचं हे ते. मग काही राजकारणी लोक अरे हे बाई तर 50 रुपयाचा झेंडा. आता माझ्याकडून जर कोणी 20 रुपयाचा झेंडा नेला, मी होलसेल भावामध्ये झेंडे विकले, माझ्याकडून जर कोणी 20 रुपयाचा झेंडा नेला तर ते तिकडे त्यानं 50चा बी विकला तर मला काही प्रॉब्लेम नाही ना. हा, पण यांचं कसं आहे, नाही तो तुमच्याजवळ नेला झेंडा, अरे तो त्याचा मालक तो झाला. मग माझं नाव ह्या बाई 50चा झेंडा विकते. मग आले ते 4-5 राजकारणी लोक, चला तिचा व्हिडिओ बी काढू. हा, मग आतापर्यंत तर मी आता अशी झाली की बस माझ्या इथं तलवारच खोसलेली असते. आता मी पहिली दीपिका देशमुख नाही राहिली, मी ते तलवारच काढतो. मग तो व्हिडिओ हे ते म्हणे तुम्ही 50 रुपयाचा, म्हटलं कोणाला इकला, ज्याला इकला तेव्हा समोर आणा. जर मी विकला असेल त्याला तर त्यांच्या समोर त्यानं मला मारा, पण जर मी विकला नसेल कोणालाच तर मी तुमच्या सगळ्याला म्हटलं लातीनं मारतो. हा, आणि मग इतकं बोलणं चालू केलं. मग माझे देर पण आले माझ्यासोबत, घरचे परिवारातले लोक आले, कारण रात्रंदिवसाची मेहनत, कपाळाला कुंकू नाही, ते गेले. घरातलं मीटर चाललं गेलं, मीटर काढून नेलं. घरातली लाईट नाही. माझ्या मुलाला त्या अंधारामुळे मच्छरामुळे डेंग्यू झाला. माझी विचार करा परिस्थिती काय असेल. घरात खायचं नाही, मुलगी पॉलिटेक्निकला टाकून ठेवली, कुठून पैसा येणार आहे. आणि ह्या सगळ्यातून मी याला वेळ कशी देऊ. मग माझं म्हणजे परत संसारली होती देवी अंगात. म्हटलं चला तुम्ही सगळे आता नगरपालिकेत रस्त्यानं मी आणि ते राजकारणी लोक, एवढी मी बोलली होती त्यावेळेस, एवढं भाषण दिलं होतं. म्हटलं लाजा वाटायला पाहिजे. म्हटलं ते गेल्यानंतर मी अतिक्रमणामध्ये दुकान गेलं माझं. मी एवढी एकटी बाई होती, म्हटलं 3 दिवस अन्नाचा कण नव्हता म्हटलं पोटामध्ये. तेव्हा कोणाला कदर नाही आली की काहीतरी या काय खाल्लं अशी या बाईनं. घरात कमवणारी हे, स्वयंपाक करणारी बी हे, ते त्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार नाही करणार की हे अतिक्रमण धारकायचं कसं काय चालणार आहे काय नाही. आणि आज 50 रुपयाचा झेंडा इकला, याचा इकला, ज्याच्यात माझी काही चूक नाही. मग अधिकाऱ्यापासून सगळ्यांना माफी मागितली माझी. म्हटलं मी हे दीपिका देशमुख आहे की ते दीपिका देशमुख मेहनतनं तयार झालाय तो ढाचा. हा दीपिका देशमुख नावाचा ढाचा हा मेहनतनं, घामानं, कितीतरी संयम ठेवून रट्टे काट्याने तयार झालेला ढाचा आहे. म्हटलं त्याच्यावर तुम्ही कसा काय संशय घेतला, तुमच्या पुरावा द्या. म्हटलं मला पुरावा द्या. मग त्यांनी मग माफी मागितल्या, झेंडे हे गेले. मग हे जे माझ्या घरी हे वारले ना, आमच्या इथं निर्मल उज्ज्वल बँक आहेत, त्याचे सगळीकडे ब्रांच आहे, त्याचे एक डायरेक्टर बसायला आले होते. ते म्हणत की त्यांची एक इकडे कोंढाडी म्हणून गारमेंट फॅक्टरी आहे, तर तिथं बायका टिकत नाहीये. ते कामगारचं युनियन वगैरे असतं, तर त्यांना अशी बाई पाहिजे की सांभाळून घेऊन आम्ही तुमचं नाव सुचवलंय म्हणून, तर तुम्ही जाता का म्हणे, तुम्हाला कोंढाडीला जावं लागेल, तुम्ही त्यांना भेटून या. मग माझ्या माहेरचं गाव कसं सोडालो, आणि मला ते त्रास, मी तुम्हाला सांगितलं नजर बदलली होती. माझ्या माहेरचे लोक काय म्हणत की तू चालली जा म्हणून, अच्छा थांबू नको म्हणे इथं, आता
तू काहीतरी वेगळं असं. मग मी तिथं पाहायला गेली तर मी कुठं ना कुठं जे स्वप्न पाहिलं होतं माझ्या व्यवसायाचं, एक अशी इंडस्ट्री असते, तिथं लोक कामं करतात, बाया कपडे शिवतात, आणि मला ते समजलं की आपल्याला शिकण्यासारखं इथं भरपूर आहे. मग ते म्हणत की तुम्ही या मानधन देऊ म्हणे, आम्ही तुम्हाला 8-10 हजार रुपये, तुम्ही या म्हणे इथं हे करा. मग सगळ्यांच्या परमिशननं, म्हणजे सासरच्यांचं तर काही त्यांना माहिती नव्हतंच, माहेरच्यांनी, मी स्वतःचाच निर्णय झाला होता, माझ्या मुलांनी निर्णय घेतला, म्हणे मम्मी कर आता, इथून निघ म्हणे तू. दुकान पण गेलं, पप्पाही गेले, सगळ्या गोष्टी, आपल्या घरात अंधार आहे, मीटर गेलं, तेवढी परिस्थिती नव्हती की ते सगळं व्यवस्थित करावं. मग मी गाव सोडलं आणि हा माझ्या लाईफचा हा इंटरव्ह्यू झाला 2 पार्ट. आता तुम्ही तेव्हा 2015 पासूनची जी दीपिका देशमुख मी तुम्हाला सांगितली, डोक्यावर पदर, पर्स घेऊन पापड विकणं, ती दीपिका देशमुख इथपर्यंत आहे. इथून माझी लाईफ खूप वेगळी झाली. मी कोंढाळीमध्ये आली, आपली साडी, आपली पदर, आपलं खेड्यातलं राहणीमान, हे ते सगळे लोक हसत मला. आता हे कार्पो सेक्टरमध्ये आली होती मी एका, जिथं मला कार्पो सेक्टरचा काही माहिती नव्हता, काय असते, काय शिक्षण, काय काहीच नव्हतं माहिती. हे वारले तेव्हा माझं 2nd इयर होतं, म्हणजे हे वारल्यानंतर मी पेपर द्यायला गेली. मला त्याच्याकरता खूप नावं ठेवल्या गेली की बा एवढा नवरा गेला आणि पेपर द्यायची पडली ना, आता कोणती कलेक्टर हे नव्हते. हे माझ्या तोंडावरचे बोलणं आहे. कलेक्टर आहे ना, ते कलेक्टर आहे ना आपली सून, आता आमच्या सासऱ्याच्या म्हणजे टोमणे मारत मला. तर मग ते झालं, मी इकडे आली. इकडे आल्यावर सगळे असायचं, हे काकूबाई किंवा काकूबाईच नाव ठेवलं होतं त्यांनी, साडी पदर ते हे काकूबाई हसत सगळे, ते सगळे प्रोडक्शन मॅनेजर, हा मॅनेजर, ते मॅनेजर. आपण कधी काय हे शब्द ऐकले हे ते. मग ते म्हणत की काय जसं बाया टिकत नाही, तुम्ही या खेड्यापाड्यातून बायका आणा म्हणे, त्याचं काम दिलं म्हणे मला. ते काम वगैरे दिलं, काही मग हेल्परचे कामं होते ते केलं. मी माझं काही ओळख सांगितली नव्हती की मी कोण आहे, मला एवढे अवॉर्ड आहे ह्या, कारण मला शिकायचं होतं. तिथं HR होत्या, प्रीती देशमुख नावाच्या, ती बाई, ती HR मला मैत्रीण म्हणून, मग तीच बाई मला आयुष्यात मैत्रीण पहिलीच भेटली. तर मी बायांसोबत कधी मैत्री केली नाही, कारण बाया काय करतात, त्यांच्या घरचे जे माणसं त्यांना अधुऱ्या गोष्टी सांगतात ना, त्या स्प्रेड करायचं कामं करतात. बरोबर. बायापासून 10 हात दूर राहिलेलंच बरं. कामापुरते माझ्या ज्या बायका होत्या, ज्या माझं दुःख समजू शकत, त्यांच्यासोबत माझं पटत होतं. ती बाई मला खूप चांगली भेटली. तिने समजलं की ह्या बाईत खूप गट्स आहे. मी बाया पण आणल्या, हे केलं. तर ती म्हणे तुम्हाला थोडं चेंज व्हावं लागेल म्हणे मॅडम. म्हणे तुम्ही हे असं साडी हे ते. म्हटलं ताई सबिना मी घातला नाही हो, म्हटलं बाई ड्रेस आणि हे आणि ते. आणि आता ह्या वयात काय, म्हटलं बाई आता 2 वर्षानं जावं येईल, आता आपल्याला काम करायचं हे ते. म्हणे पण तुम्हाला चेंज व्हावं लागेल म्हणे, तुम्हाला ते लाईफ तुमचं जे आहे म्हणता पर्सनॅलिटी डेव्हलप करावं लागेल म्हणे तुम्हाला. तर ते काय म्हणते, तुम्ही एकदा फक्त तो क्लास अटेंड करा म्हणे कोणाचा बी, तुम्ही सर्च करा युट्यूबवर. मग आता आपल्या पापड कुरडया पेंचर गिंचर सर्च बंद झाले, मग आपले मोबाईलचा वापर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर चालू झाला. मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं त्याच्यावर ऐकलं, म्हटलं कडे हे तर फक्त काय राहणं वगैरे खूप कामाचं आहे. मग आमचे गुरु लोकांनी सल्ला दिली, अस्पायर इन्स्टिट्यूट अकोला, तिथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास केला. तर मला समजलं बापरे, तुमचा पेहराव, तुमची पर्सनॅलिटी एका कार्पो सेक्टरसाठी तुम्ही कसं प्रेझेंटेशन तुमचं खूप गरजेचं आहे. मग तिथं ड्रेस चालू केला. मग ड्रेस चालू केला. मग थोडं त्या मॅडम पार्लरमध्ये जा, स्वतःला चेंज करा, पर्सनल हे ते खूप प्रभाव पडतो. तुम्ही चांगल्या याच्यासाठीच नाही दिसावं लागेल की कोणी बात ते तुमचं जो पास्ट काय आहे ताई तुमच्या, मी ते वाचली म्हणे बायोग्राफी, ते जाऊ द्या म्हणे तेलारा. आता इथून तुम्ही पुढे पाऊल टाकलं, आता मागे फिरून पाहू नका. आमच्या गुरुला सांगितलं, माझे गुरु म्हणत आम्हाला दीपिका देशमुखच पाहिजे. मग ती दीपिका देशमुख ह्या रूपातली असो का ह्या रूपातली असो. मग स्वतःला चेंज केलं, डाएट वगैरे हे ते. मग प्रॉब्लेम आला की काही येत नव्हतं. एक बाई शिकलेली, मग कॉम्प्युटरचं वर्क पण शिकायचं होतं. मग तिथं MSCIT चालू केला, म्हणजे कंपनीचा जॉब करून MSCIT वालाही देव सापडला. त्याला समजलं ह्या बाईचं ह्या वयात बी शिकण्याची जिद्द आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीची बॅचेस चालू केली माझ्यासारख्या. मग त्याला आणखी बाया सापडल्या ज्यांना दिवसभर काम करून रात्री शिकायचं आहे. MSCIT केला, टॅली केला. मग इंग्लिश समजे नाही काही शब्द. मग अस्पायर इन्स्टिट्यूटमध्ये मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू केला, इंग्लिश टर्म केलं. फक्त इंग्लिश शिकताना जीभ आहे ना ते वळत नव्हत नाही, तो भयंकर त्रास झाला. डोकं दुखत दवाखाना करावा लागला. म्हणे मम्मी इतिहास घडवायचा आहे म्हणते तू कर म्हणे. मग मुलगी मला ते आता ह्या भरपूर कार्पो सेक्टरच्या गोष्टी पाठवायला लागली. हे असं असते, हा क्लास तो क्लास, भरपूर अगणित मी ते क्लासेस केले कोंढाळीला. मग त्यांनी तिथं मला संघर्ष असा करावा लागला की मला तिथं 3 महिने पेमेंट नाही मिळालं. तिथं पेमेंटची इश्यू, नोकरी लागली आणि पगार नाही. एक टाइम जेवण
अरे बापरे. पैसेच नव्हते, काय करावं. तर पण मी सोडून गेली नाही. मी तिथून सोडून गेले नाही. सगळे म्हणत सोडून जा, काय तुम्ही इथं कशाला आल्या, काय आल्या. म्हटलं नाही, पाऊल टाकलं ना पुढे, मी आता मागे नाही करत. मग तिथं चेंज झाला. काही आहेत पुरुष, त्यांचे त्रास झाले, ते हे करत ते करत. पण माझ्या मॅडमने सांगितलं, त्यांच्याशी स्पष्ट बोलून आपला उद्देश काय आहे, आपण कसं आहे, आपण कोणा घराण्यातलं आहे ते त्यांना सांग, म्हणजे ते प्रयत्न करणार नाही. मग त्या लोकांना त्रास द्यायला लागले. गाणे म्हणत, आता ते UP बिहारवाले लोक, ते किती नाही म्हटलं तर खेड्यातल्या बाईला नाही आवडत ह्या काही गोष्टी. मग त्यांना मी बसवलं. म्हटलं सर, म्हटलं मेरा ना लाइफस्टाइल आपने ये देख रहे आप मुझे ड्रेस में अच्छे से ऐसे, पर मेरा लाइफस्टाइल ये रियल दीपिका देशमुख है. त्याला फोटो दाखवला. मतलब बहुत बड़ी फैमिली है, मेरा जो एम है बहुत अलग है. आप इकडे हिंदी होतं, तो मतलब फालतू में आपका भी टाइम जाएगा और मुझे तकलीफ होगी, तो इससे अच्छा ये सब चीज़ें मतलब इंटरेस्ट नाही, पसंद नाही. त्या प्रीती देशमुख मॅडमलाही समजलं. त्यांनी त्या बाईनं मला रात्री येऊन तिच्या त्या खाली राहत होत्या, मी वर राहत होती. त्या बाईनं रात्री मला 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत इंग्लिश वाक्य शिकवले. इंग्लिश बोलायला ट्रेन केलं त्या बाईने. सकाळी फिरायला नेलं स्वतः. म्हणजे माझ्यातला खूप विकास त्या बाईने केला, की कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं प्रेझेंटेशन करायचं, हिंदी में कैसी बात करनी है. मग मी हेल्पर होते. मग मी विकास सक्सेना नावाचे एक सर आले होते, त्यांनी माझं पेमेंटचं करून दिलं इश्यू. त्यांनी मग मला लाईन सुपरवायझर असिस्टंट म्हणून टाकलं. मग मी चेकरमध्ये काम केलं, प्रमोशनही दिलं आणि पगारही दिला. हा, चेकरमध्ये माझं पेमेंट वाढलं मग 16 काम. कारण पगाराहून जास्त जे त्या पगार जेवढा त्याच्या दुप्पट काम मी तिथं केलं. जबाबदारी स्वीकारून काम करायला लागले तुम्ही. त्यांना विश्वास पटला. त्यांनी मग 17,000 केलं माझं. 16.5 PSIC वगैरे ते कटून. तिथं काही मला आधी माहिती नव्हतं, पण इकडे आल्यानंतर सगळं माहिती झालं. क्लासेस वगैरे झाले होते. स्वतःला खूप चेंज केलं मी. मग नंतर मी चेकर झाली. आणि मग परत काही नवीन एक सर आले, मला त्याचा प्रचंड त्रास झाला. त्यांनी मला खूप भयंकर त्रास दिला कामाच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत, युनियनच्या बाबतीत. त्यांना मला काढायचंच होतं कुठे. ते पॉलिटिक्स असते ना. मग ते गेले. मग मी रिझाईन दिलं. मी परत मग ते त्यांचं समजल्यावर परत ह्या ओनरनी मला इथं बोलवलं. मी इकडे आली. तर मग इकडे मला एक अनिल मित्तल सर नावाचे सर आले होते, डायरेक्टर म्हणून. मग त्यांनी मला HR असिस्टंटमध्ये टाकलं, बायका आणायसाठी वगैरे. कारण माझं PR खूप चांगलं आहे बायकांसोबत, बोलणं चांगलं. त्यांचं म्हणजे बायकांचा ग्रामीण भागातल्या बायकांचा प्रॉब्लेम ना मला माहिती झाला, की 90% स्त्रिया ज्या असतात म्हणजे ग्रामीण असो शहरी पण आहे, पण ते माहिती पडत की ते व्यसन खूप लागलेलं आहे भयंकर. तर बायका पैसा घरात येत नाही, आवक म्हणून बाहेर काम करायला जातात. पण कुठं ना कुठं स्त्री जी आहे ना, आपला अधिकार जो असतो, तिचा हक्क नवऱ्याचं, तो एक मायेनं जवळ घेणं, ते आदरपूर्वक सन्मानाचं प्रेम आहे ना, ते अपेक्षित करते. ते प्रेम नाही, पण सन्मानाचं प्रेम ते प्रत्येक बायको अपेक्षित करते. मग घरी गेल्यावर काय होते, तो तलवार घेऊन असते, तो तू अशी तू तशी ते असते. मग कुठं ना कुठं काही बायका, प्रत्येक बाई पक्की नाही, तो आधार शोधत असतात. हा मी इकडे आल्यावर मी अनुभव घेतला. मग तेव्हा मी विचार केला, म्हणून गड्या आपल्याला एवढा त्रास दिला या लोकांनी, हे बाई अशी, हे बाई अशी, कारण आपण घराच्या बाहेर निघालो होतो. तर त्या आधार शोधतात आणि त्या गोष्टीला त्या बळी पडतात. शेवटी त्याचं फ्युचर नाहीये, त्या आधाराचं शोषणात रूपांतर होतं. हा, आणि मग त्यांना पश्चाताप येते. शेवटी सांसारिक पुरुष यांच्यासोबत संसार नाही करू शकत ना. ते थोड्या वेळाचं तुमचं ते तुम्ही म्हणतात चूक झाली, त्यांच्याकडून चूक झाली, पण तुम्हाला जे पाहिजे हक्काचं ते तुम्हाला नाहीच देऊ शकणार आहे संसारिक पुरुष. आणि जगण्याचं साधन एकच नाहीये ना जगात. मला आता इकडे आल्यावर असं झालंय की बापरे, माझ्याकडे किती म्हणजे मला शिकण्यासारखं आहे, मला किती बाकी आहे. मग हा क्लास, तो क्लास, आणि जे मला लहानपणी माझं स्वप्न होतं की आपण कलेक्टर होऊ, जे मला वाटायचं पण ते नाही झालं, तर ते मला आता वाटते की नाही, आपला कलेक्टरचं वय नाही, तर आपण काही तर करू शकतो. मी मग अनिल मित्तल सरांनी माझ्यातले गट ओळखले, आणि त्या व्यक्तीने मला इतकं शिकवलं की सॅलरी शीट कशी तयार करायची, काय करायची. आणि जेवढे लोक भेटले ना सर, त्यांनी मला शिकवलं, आणि मी पण एक शिष्य म्हणून त्याच्यावर पूर्ण हे केलं. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन केलं नाही. मी कोणाच्या लग्नाला गेली नाही, त्या एका वर्षामध्ये मी कोणाच्या मरणावर गेली नाही. माझ्या मुलांचं मी माझ्या बहिणीला सांगितलं, लक्ष द्यायला, टोटल पूर्ण लक्ष माझं शिक्षण. माझी मुलगी म्हणे, मम्मी तुला टोटल कॉन्सन्ट्रेशन शिक्षणावर करावं लागेल, कारण आता तुला ते वय निघून गेलं, त्रास होतो, तू आमचं काहीच टेन्शन नको घेऊ, मी पार्ट टाइम जॉब करतो म्हणे, पैशाचं टेन्शन घेऊ नको. माझी मुलीनं पार्ट टाइम जॉब करते आणि इंजिनिअरिंग केली, पण तू आता पुढे टाकलेलं
पाऊल मागे घेऊ नको म्हणे. आणि भावाचं पण केलं तिने, हे केलं इंजिनियर, सह्याद्रीमध्ये इंजिनिअरिंग करते ती, तर तिने तो आधार दिला. मी 2 वर्षात स्वतःला आज तयार केलं. म्हणजे आज इंग्लिश असो किंवा काही असो, आता अरेबिकचा क्लास लावलेला आहे मी, कारण आता बऱ्याचशा विदेशातल्या बाहेर सोबत पण आपल्याला बोलावं लागते, तर ते पण आलं पाहिजे. खूप जगण्याला साधन भेटले. मग मी HR असिस्टंटची HR झाली बुट्टीबोरीला, HR मॅनेजर झाली, आणि मग मी ॲडमिन पण झाली. आणि आता स्वतःचा तो प्रवास म्हणजे प्लान येणारा नोव्हेंबर डिसेंबर. गारमेंट इंडस्ट्रीचे आता मास्टर झालेले आहेत. हो, मास्टर झाले, म्हणजे इनॉग्रेशन होऊन जाईल माझं डिसेंबर. आता काय चाललंय तुमचं? आता सध्या तर मी ॲडमिन आहे एका गारमेंट फॅक्टरीमध्ये. आणि जॉब करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट मालक जर बनले ना, शिकायला तर मिळत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही. हे मी हा पण माझा वैयक्तिक अनुभव सांगते. माझ्या बोलण्यातून कितीतरी लोकांना असं वाटेल अरे बाई हे सांगते, हे तसं सांगते, पण मी जेही हे सगळं सांगितलं ना, हा माझा वैयक्तिक अनुभव सांगितलाय. अनुभवातल्या गोष्टी आहेत की हे असं आहे. तुमचा अनुभवच तुमचा गुरु आहे, तुमचा अनुभवच तुमचं मोटिवेशन आहे, तुमचा मी माझी स्वतःची स्वतःचीच फेवरेट आहे. माझी स्टोरी पाहूनच मी मोटिवेट होत राहते, स्वतःला मी मोटिवेट करते. दीपिका देशमुखनं असं केलं, कारण दीपिका देशमुखला तयार केलं ह्या 2-3 व्यक्तींनी. हिंमत देते, कारण आताच्या काळामध्ये टाइम इन्व्हेस्टमेंट कोणी करत नाही तुमच्यावर. मला त्या लोकांनी केली, आणि त्यांनाही ते त्यांच्या बोलण्यातून समजते की यांना माझ्यावर कितीतरी विश्वास आहे. तो विश्वासाला तडा नाही गेली पाहिजे. त्याच्यामुळे मला आता पुढे गारमेंट इंडस्ट्रीत जे टाकायचा प्लॅन चालू आहे, त्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये मला माझ्यासारख्याच बाया, कारण हे बघा, शेतकरी आत्महत्येचा सर्वे होतो, शहीद झाले जवान त्यांचा तर काही प्रश्नच नसते. दारुड्याच्या बायकाचा सर्वे होत नाही हो, दारुडे मेले की, कारण दारुड्या म्हटलं की काय करणार, लिव्हरचं कारण सांगितलं जाते. पण अशा कितीतरी पीडित महिला ज्या वाईट मार्गाला लागून जातात, मग शॉर्टकट इन्कम, आणि समाज प्रवृत्त असं केलं जाते, इनडायरेक्टली त्या गोष्टीला वळतात. प्रत्येक बाई पक्की नाही. मग असंच एक स्टेज, असंच एक मातृत्व त्यांना जर भेटलं की तुम्ही इथं आर्थिकदृष्ट्या पण सक्षम व्हा, इथं तुम्ही शिक्षण पण घ्या, कारण येणार तुमची पोस्ट, कारण ह्या मॅन्युफॅक्चर मधून एका मोठ्या लेवल पर्यंत न्यायची जबाबदारी मी घेते ना. आणि मी माझ्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, ज्यांना कोणीच नाहीये, आई ज्यांना आता वाटते की काय म्हणते तर मी मरून जाव, त्याची जबाबदारी मी तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते की त्या बाईची पूर्ण जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. फक्त तिने आत्महत्या नाही करावं. हिंमत, जगण्यासाठी भरपूर मार्ग आहे. एक आयुष्यात एक गोष्ट जर आपल्याला भेटली नाही तर आपलं जगणं थांबते असं थोडी आहे. तो नशिबाचा एक पार्ट आहे की हे आपल्या नशिबात नाहीये, त्याच्यासाठी आटापिटा करू नये. ते नाहीये तर नाहीये, ते बाजूला सरकून भरपूर जगण्यासाठी आपल्या नशिबात काय काय नवीन गोष्टी आहे त्या बायकांनी जगावं. त्या गोष्टीतून चांगल्या गोष्टी भरपूर आहे. अध्यात्म टिकून ठेवा, आपल्या मुलांना चांगलं शिकवा, त्यांच्यासोबत आपला पण विकास करा. मी खूप स्वप्न पाहिलं इंडस्ट्रीमध्ये अशा बायकांसाठी मला करायचं आहे. त्यांनी तिथं यावं, राहावं, शिकावं, आणि त्यांचे मुलं असते त्यांची शिक्षणाची जबाबदारी तुमच्या आशीर्वादाने माझ्याच कंपनीने पुढे घ्यावं. आणि म्हणजे त्यांना ऐकायला नाही भेटलं पाहिजे की तुमचा बाबा. आता तुम्ही स्वतःची गारमेंट इंडस्ट्री स्थापन करताय? हो. कुठे करताय? अकोला येते. अकोला. मग त्याचं पाठबळ कसं तुम्हाला मिळतं? त्याचं अकोल्याचं म्हणजे ते असं आहे, अकोल्याचं इकडे 4 वर्ष झाले मला. इकडे काम करत असताना पेशन्स लेवल तर माझ्या पतींनी माझा स्ट्रॉंग करून दिला. कुठे ना कुठे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा मी ते श्रेय त्यांनाच देते. आणि संयम जपून चारित्र्य त्यांनी ते मला सगळं, तो बेस माझा पक्का होऊन गेला होता तिथं. इकडे संयम राखून पेशन्स लेवल ठेवून मी अपमान पचवले. पण गारमेंट बिझनेसमध्ये ज्याला अपमान पचवता आले ना तो व्यक्ती कधीही पुढे जातो. मग इकडे आल्यानंतर चांगल्या लोकांसोबत रिलेशन मेंटेन केले. त्याचे पण क्लासेस होतात. मी त्या व्हिडिओच्या द्वारे ऐकले की बिझनेसमध्ये कसं पाहिजे. मारवाडी लोक जास्त बिझनेसमध्ये आहे, मराठी लोकांना थोडं एक म्हणजे आहे इगो याच्यामध्ये. मराठी लोकांचा थोडा इगो येऊन जाते, कारण मी आता जिथं काम करते ना तिथे जास्त UP आणि बिहारचे लोक आहेत. आणि मी आता मागच्या वर्षी बुट्टीबोरी MIDC ला होती. टोटल UP आणि बिहार, तेही लोकच आहेत आपल्यासारखे. मला काही त्यांचा विरोध नाही आहे, पण त्या लोकांचे या राज्यामध्ये येऊन 5-5 मजली बिल्डिंग आहेत स्वतःच्या. ते सांगतात मॅम हम एक सुटकेस लेके इधर आए थे, आज हमारे पास में ये हमारा ये हमारा ये हमारा. मग आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे नारेबाजी का? जर माझ्यासारखी एक पंचर काढणारी बाई एका कंपनीच्या ऍडमिन पर्यंत जाऊ शकते, HR पर्यंत जाऊ शकते, तर बेरोजगारीचा नारा लावायची गरज नाही. हा तुमचं कसं आहे, हा हे काम करीन का मी, काही सांगतो मला, तर मग काही अर्थ नाहीये. तुम्ही प्रत्येक काम करायची तयारी ठेवा. आम्ही केलं ना, हेल्परचं काम केलं, कपडे उठा याच्या लिया करे, इथे जेवण नको उठ असं केलं आम्ही, ते ऐकलं. ठीक आहे, आपला मॅनेजर आहे, आपण त्याचं हे करावंच लागते. याच्यातूनच तुम्ही पक्के होतात. बरोबर आहे.
ते चाणक्य नीतीमध्ये मी वाचलं की वरती झाडावर त्या चंद्रगुप्त मौर्यांना झोपायचे, वरती ते त्रास आणि खाली काटे अथरायचे. तर त्या गुरुचं असं नव्हतं की त्या चाणक्याचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं, पण कुठं ना कुठं ते स्वतः तयार झाले पाहिजे. तर तुम्ही पुस्तक वाचन करा, आपला माइंड कशात तो स्ट्रॉंग राहील ह्या गोष्टीचा विचार आपला स्वतःचा स्वतःवर अभ्यास करता आला पाहिजे. मला असं वाटते तुम्ही स्वतःला वेळ दिला, स्वतःलाच की आता काय करायला पाहिजे, दीपिका देशमुख चुकते का तिथं स्टॉप करता आलं पाहिजे, अरे हे असं आहे का त्याच्यातून अलगद बाहेर निघता आलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीची चर्चा नाही झाली पाहिजे. कोण काही नाव ठेवलं का ठीक आहे ना, यांना असं वाटते मी चुकीची आहे तर ठीक आहे, ते त्यांचा नजरिया. मला रात्री झोप लागते ते महत्वाचं. माझ्या भावांनी सांगितल्याप्रमाणे. तर आता हे सगळं होत माझे ते 3 गुरु होते. इकडे मला रिस्पेक्टेड अनिल मित्तल सर भेटले, ज्यांनी आज एका अडाणी बाईला गारमेंट इंडस्ट्रीची ॲडमिन प्लस डायरेक्टर मी आता ज्या कंपनीची बनणार आहेत, इन्व्हेस्टर आहेत. आणि त्या सगळ्या लोकांनी जे मारवाडीचा त्यांचा जो ग्रुप आहे मुंबईचा, ते एक दीपिका देशमुखची मेहनत पाहूनच तिकडे, कारण त्यांना माहिती आहे की ही खूप चांगली इंडस्ट्री आणि युनियन महिलांची चांगली इथं स्थापित होईल. कारण माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे, माझी मुलं मोठे झाल्यानंतर ते त्यांचे सक्षम आता झालेच ऑलरेडी. परिस्थितीने त्यांना भरपूर गोष्टी शिकवल्या. मला काय आहे पुढे, मी आणि माझ्या बायका, त्यांच्यातच मला, मी म्हणते ना माझ्यासारख्या मी 2चं जीत. कारण बघा हे सगळं जरी मी आज सांगते आहे तर कुठं ना कुठं काही ठिकाणी मला असं वाटत होतं कोण होतं आपल्याला जीव लावा एखाद्या बाईनं, सो या का हो दीपा जेवली का तू, का हो हा काही खाऊन घे ना बाळा. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बऱ्या, याला काहीच पैसे लागत नाही, पण कोणी म्हणत नाही त्यावेळेस, कोणी म्हणत नाही. माझ्या फक्त मॅडम होत्या, वनिता मॅडम, की त्यांनी मला खूप हे केलं. माझी मुलगी आज ती नसती तर मी पण या स्टेजला आले म्हणजे मला तिचं एवढं कौतुक वाटतं की तिच्या नकळत्या वयात तिने तुम्हाला प्रमोट केलं. बरं, या ड्रेससाठी असं नाही काही विरोध नाही झाला, याच्यासाठी तर भांडणं वगैरे झाले. म्हणजे मला असं वाटतं जगातली मी पहिली बाई आहे की तिने हे परिवर्तन केलं. मला मग मी स्टेटसवर टाकायला लागली की मी स्टेटसवर याच्याकरता हा बदल टाकायला लागली की बाबा दीपिका देशमुख तर डोक्यावरचा पदर नव्हती पडू देत खाली. आता हे बाई बापा आता ते लय मॉडर्न झाली, नवरा मेला न मेला हे बदलली ते, पण मी ते याच्याकरता टाकायला लागली. आता हे बघा प्रत्येकाच्या संस्कारावर त्याचे विचार असतात. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसे संस्कार दिले तसे तुमचे विचार आहे. कोणी जर मला असं म्हटलं ना, मी विचार करते याचे आई वडील कसे असतील. बरोबर आहे. मी माझ्या मनात त्याच्या आई वडिलांविषयी विचार करत राहते, तू बोलत राह काय बोलायचं आहे तर मग मी म्हटलं की आपल्यामुळे मग माझ्या स्टेटसवरून बऱ्याचशा बाया अशा की मॅडम तुम्ही टाकताना आम्हाला त्याच्यापासून प्रेरणा भेटते. मग मी त्यांना याच्याकरता टाकायला लागली की वारल्यानंतरही विधवेचा पेहराव ओढून का जगावं. क्या बात आहे की नाही. म्हटलं विधवेचा का बरं. आणि माझ्या आता हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे क्लासेसमध्ये, जैसा आपल्या गौतम बुद्धांनी सांगितलं जैसा आप सोचोगे वैसाही पाहोगे. मग मी माझ्या विधवेचं हे हावबाई मी असं झालं ते झालं, माझ्या मुलांवर त्याची दलिंद्री का बरं आणू. मी चांगलं खुश राहायला पाहिजे. आणि प्रकाशराव नावाच्या शरीरावर तर प्रेम केलंच नव्हतं ना. मी त्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं. मी अजूनही प्रकाश देशमुखची बायकोच आहे. नाव चेंज झालं का ते गेले तरी मी अजून बी जर त्यांची बायको आहे, त्या प्रेमामध्ये जर तिळभरी फरक नाही झालाय तर मी त्यांची बायको म्हणून चांगलं राहावं ना. शेवटी माझ्या नवरा मला आशीर्वाद देऊनच गेलेला आहे. आशीर्वाद देऊनच गेलाय. त्यांच्या याच्यावर मी खुश राहू शकते, आनंदाने राहू शकते, माझं जीवन मी जगू शकते. जर इकडे नवीन भागात आल्यानंतर मला इकडची लाईफस्टाईल माझी झाली, 4 एका स्टायलिश बिझनेस वुमन बनायचं मी स्वप्न पाहते आहे इंडस्ट्रियल, तर मी ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर आणि बायका ते पाहून दादा प्रेरणा घेतायत की नाही तुमच्यापासून शिकण्यासारखं आहे. म्हटलं विधवेचा पेहरा ओढून नाही जगायचा आपल्याला. हा शिवाय मी जर अजूनही माझ्या ज्या संस्कृतीमध्ये आहे, माझ्या गावामध्ये जर गेली तर मी माझा पदर पडू देत नाही. माणूस वागतो कसं, त्याला मनाला पटते तसं तो गोष्टी करतो. माझ्या मनाला जसं पटते तसं मी करते. राहिलं इंडस्ट्रीचं ते जे स्वप्न मी पाहिलेलं आहे, परमेश्वराने इथपर्यंत काहीतरी योजना, परमेश्वरी योजना असेल म्हणून ह्या सगळ्या आणून दिल्या आहेत. आणि मग आता मी फक्त एक निमित्त आहे. तर ह्या कितीतरी बायकांचं मला वाटतं चांगलं, दोनही वाचवल्या. कारण आत्महत्या होतातच, प्रवृत्त केलंच जाते. तर मी माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं समजेल. म्हणजे हिरा जो आहे ना, हिरा तो असा कोळशाच्या खाणीत येतो, त्याला एवढं तारासलं जातं तेव्हा तो चमकतो. म्हणावं लागेल सोन्याचा दागिना बनवण्यासाठी त्याला ते आग ठोके सगळं सहन करावं लागतं, तेव्हा तो सोनं चमकतं, त्याचा दागिना बनतो. तुमचं आयुष्य अक्षरशः तसं आहे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमच्यावर लागलेला तो चुकीचा डाग साफ पुसून टाकलेला आहे आणि त्याचं तुम्ही कधीच तमा नाही बाळगली. ही सगळ्यात चांगली गोष्ट होती म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकलात. तर कसं आहे माहिती आहे का, माझे परत जे गुरु आहे त्यांचे डायलॉग तसे पाठ आहेत ना माझ्या गुरुने सांगितलेले
ते म्हणत एकच गोष्ट, जरी आले सूर्यचंद्र हाती तरी सरकू नका देजा पाया खालची माती. ज्या दिवशी माती सरकली त्या दिवशी आम्ही संपर्क तोडून टाकू. आणि मला हे माझे जे ब्रह्मा विष्णू महेश यांना गमवायचं नाहीये, कारण गुरु भेटत नाहीत आताच्या काळामध्ये चांगलं तुम्हाला सांगणारे. आणि त्यांचाही उद्देश कुठं ना कुठं हे आहेत की माझ्या माध्यमातून कितीतरी बायकांना, कारण माझं म्हणणं आहे की प्रत्येक बाई अशी शिक्षित झाली पाहिजे. म्हणजे बचत गटच्या बायका आहेत ना, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने भरपूर फॅसिलिटीज काढून ठेवलेल्या आहेत. आता मला इकडे आल्यावर माहिती झालं, पण त्याचं कसं, हे मोठे लोक शिकलेले हे त्या सबसिड्या त्या सगळं उचलतात. वास्तविक त्यांना काही माहितीच नाहीये. आणि खेड्यातल्या बायकांना डोकं खूप जास्त असते, असं म्हणजे मला तरी असं वाटते. त्या खूप काही गोष्टी करू शकतात, पण त्यांना इंडस्ट्रीयलचे स्वप्नच तुम्ही दाखवणार नाही. त्यांना इंडस्ट्री काय असते तेच जर त्यांना ग्रामीण भागामध्ये माहिती नाही तर मला ते जायचं आहे. म्हणून आपण ग्रामीण भागातून जरी शहरी विभागात आलो तर आपण असं नाही की मी शहरी विभागात टिकून जाईन, मी जाईन माझ्या गावाकडे वापस, ग्रामीण भागातच. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात ना 1-2 वेळा तुमच्या तोंडी वाक्य आला की भक्ती मार्ग, मी देवाचं खूप करते. ह्याच्यातून तुम्हाला काय मिळालं? भक्ती मार्गातून, देवाच्या भक्तीतून शक्ती मिळाली ना कुठं ना कुठं. कारण रडायचा कार्यक्रम देवाजवळच होता. तो आहे नाही आहे मला माहिती नाही, पण त्यांच्याजवळ बसून थोडंसं रडणं पडणं झालं की मला बरं वाटत होतं. शेवटी हे बघा, चांगले लोक भेटले आणि चांगल्या लोकांनी चांगला मार्ग दाखवला. तुमच्या पाठीशी देव आहे ही संकल्पना तुम्हाला खूप पुढे घेऊन गेली. हो, देव आहेच म्हणावं लागेल. हा माझा हे प्रारब्ध होते, हा जो त्रास झाला. भक्ती मार्गातलं काय काय करताय तुम्ही? स्वतःवर कंट्रोल आणण्यासाठी काय काय करताय? आता मी योगा क्लासेस करते मी सकाळी, आणि माझ्या गुरु आहेत वनिता कदम मॅडम, त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर आहे. तर त्या मला ऑनलाईन, आणि त्या माझ्याकडून कोणत्या, म्हणजे एक आई जशी आहे ना, मी अकोल्याला गेली ना, त्या सकाळी उठतात, मला गरम गरम जेव घालतात. फक्त मी त्यांच्या पोटी जन्म नाही घेतलाय, पण आहे ती माझी आईच. आणि त्यांना माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि ज्या दिवशी मी सक्सेस होईल त्याच दिवशी ती त्यांची गुरु दक्षिणा राहणार आहे. तर त्याच ऑनलाईन योगा मला एकटीला शिकवतात, तर त्यांचे क्लासेस चालतात, त्या ठेवतात, ते करते. डाएट वगैरे, कारण 40 नंतर आता ग्रामीण भागात तर काही माहिती नसते, सुनांना काय माहिती होणार आहे. म्हणजे आमच्या घरी अजूनही आहे, म्हणजे असं घमंड आहे की आमच्या सुना वट्यावर बी येत नाहीत. आणि आपली हे सून पुढ करतात तर मी नाही. पण आता सगळे पारिवारिक खूप सपोर्ट आहे मला, खूप जास्त सपोर्ट आहे. माझी जेठानी बाई आहेत त्या मला भयंकर जीव लावतात. तर कसं आहे, ते ग्रहमान म्हणा की त्या अशा परिस्थितीमध्ये ते सगळं ते विपरीत होत राहते. पण त्यावेळेस आपले जे संबंध आहे ना ते खराब नाही करायचं. सगळं विसरलात दुःख दिलेलं? हो, तो भाग होता ना नशिबाचा एक. आणि आता सगळं ठेवा पोटी आणि गोड बोलावं ओटी, ते आठवून मला भांडणानी करत बसायचं. कसं आहे, तुम्ही आला नाही त्यावेळेस, तुम्ही आता हे नाही केलं, ते होऊन गेलं. त्याच्यासाठी मी आज नाही खराब करत. आज जर माझ्या परिवारात सगळं आम्ही कुटुंब चांगलं राहतोय, माझे सासू सासरे प्रेमाने बोलतायत, त्यांना कौतुक वाटते सुनीचं, माझी जेठानी आहे वगैरे सगळं. आणि कुठं ना कुठं मी असं नाही म्हणू शकत की परिवारातले लोक चुकीचे होते. काही माझंही चुकलं असेल ना, की कसं स्वतःची पाठ स्वतःला दिसत नाही. काही माझ्याही चुका झाल्या असतील, ताडी एका हातानं वाजत नाही आपण एकट्याला. तर ते विसरले, मी पण विसरली. आता छान आनंदाने करायचं. शेवटी प्रेम मलाही पाहिजे ना. आयुष्यभर रडतच बसायचं का? त्या भूतकाळाच्या आठवणीनं आज नाही रडत बसेल मी. आता आनंदाचं वातावरण. त्रास दिला ज्या गावातल्या लोकांनी, ज्यांनी त्रास दिला त्यांना नाही विसरणार. भयंकर त्रास दिलाय, भयंकर. 7-8 लोक आहेत, त्यांना नाही त्रास देणार, म्हणजे विसरणार नाही. कधी देतात का आता गेल्यावर? हा नाही, आता त्यांच्या मानाच्या खाली असतात. आणि ते म्हणतात, म्हणजे ते बाई सोडणार नाही आम्हाला. आता घाबरतात. कारण ते वारले ना त्या दिवशी माझा म्हणजे आक्रोश खूप पाहण्यासारखा होता. म्हणजे नवरा गमवला होता मी माझा, आणि मी त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत केली होती, प्रचंड बिलकुल. म्हणजे तरी जे तसे होते ना, म्हणजे एक दिवस ते दारू जरी पित होते, मी खुश होती. तो माझा नवरा आहे, त्याचा प्रॉब्लेम मला येईल काय आहे तर कोणी मला सांगून नाही. तर PSI आले, मग PSI होता सूर्योदय महिला गृहोद्योगात आले, सगळं गावातले लोक, आता नाव झालं होतं माझं. तर मग ते औषध होती, तर त्याला येऊ नाही दिलं कोणी, खाली सोबत ठेवलं. अरे बघा त्या बाईचं म्हणे काय नाव आहे, पण तू इथं उभ्या आहे म्हणे, चांगलं वाटेल का? पण मी PSIला थांबवलं, म्हटलं थांबा, म्हटलं माझे पती नाही आहे. तर ते दुसरे जे पोलीस होते सोबत म्हणे घेतले. म्हटलं मला चालते ना, मला प्रॉब्लेम नाही, माझा नवरा असा आहे, मी त्यांना भेट घालून देते त्यांची, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याशी नाही बोलणं. पण मला ऍक्सेप्ट मी केलं, तो माझा नवरा असंच राहील. हा, स्टेजवर खुर्चीवर बसतील म्हटलं, ते असे डगमग गाडी का असे ना, तर खुर्चीवर बसतील. माझ्या नवऱ्याचा अपमान करून मला पुढे नाही जायचं म्हटलं. त्यांना मी व्यवस्थित गुंड्या लावून दिल्या त्यांच्या देखत. आमचं के इकडे असं चालू होतं, पण म्हटलं त्यांचा बी सत्कार त्याच्यात हे केला, कारण मला त्यांचा अपमान करून पुढे जायचं नाही. जे त्यांनी कळत न कळत जे माझ्यासोबत केलं
ते त्या नात्याला मला हे नाही करायचं होतं. मी त्यांना घेऊनच, नातेवाईक बी खाओ हे लग्नामध्ये यायचे ते माझ्या सोबतच हात धरून राहत नंतर म्हटलं मला चालते ना, त्याचा काही त्रास होणार नाही कोणाला, आणि त्याचा जर तुम्हाला अपमान वाटत असेल तर लग्नाला मी येत नाही. बरोबर. यालाच बायको नवरा बायको म्हणतात. माझ्यापर्यंत आज मी रात्री झोप लागते मला त्यांच्या आठवणीनं, त्यांच्या आशीर्वादानं म्हणा की ह्या पोस्टपर्यंत आली आहे स्वप्न आहे. कारण ते मला मुंबईला बोलले होते की तू एक दिवस एवढं नाव काढशील, 7 पिढ्या आपलं नाव काढतील. तर त्यांचं ते शब्द आठवतात मला माझ्या कानावर. आतल्या नवरा बायकोच्या नात्यातल्या गोष्टी ते त्यांना दोघांनाच माहिती असतात काय आहेत. मंडळी, दीपिका देशमुख हे फक्त एक आता व्यक्तिमत्व राहिलेलं नाही, तर ती एक प्रेरणा आहे, एक ऊर्जेचा स्रोत आहे. तर ही ऊर्जा आता मी समोर बसलो आहे, मला किती लागली आहे तुम्ही बघताय, मगाचपासून रुमाल माझ्या हातात आहे. पण नुसतं रडून चालत नाही, तर लढून सगळं जिंकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण आहे. हा पंक्चर काढण्याचा व्यवसाय त्यांनी जो केलेला आहे, तो केवळ त्यांनी सायकलच्या टायरचा पंक्चर नाही काढला आहे, तर स्वतःच्या आयुष्याचं जे पंक्चर होतं ते त्यांनी काढलेलं आहे, आणि त्याचं चाक त्यांनी व्यवस्थित आपल्या यशाच्या मार्गावर धाववलं आहे. याचं उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद सर. आणि सर्वात आधी तर तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही मला ह्या पात्र समजलं की म्हणजे काय, आता ही पहिली वेळ आहे की ह्या तुमच्या पहिली वेळेस मी व्हिडिओच्या माध्यमातून, कारण आजपर्यंत जर दीपिका देशमुख आता लोकांनी जर सर्च केलं तर त्यांना मी त्यांचं आजारपणाचं हे सांगितलेलं आहे. खरं कारण होतं ते. कुठं ना कुठं मीडियाने पण सपोर्ट केला की आजार त्यांच्याबद्दल मला काही वाईट पसरवायचं पण नव्हतं. आता तर ते नाही आहेत, पण ह्या गोष्टी आता ह्या सांगण्या गरजेच्या होत्या. कारण मी ठरवलं होतं की एका वेळ बघून आपण ह्या गोष्टी सांगाव्या, कारण त्याच्यातलं काय खरं असते, कशा कशा अडचणी येतात त्या समाजासमोर आल्या पाहिजे. तुमचे सगळ्यांचे आभार मानते मी की तुम्ही मला पात्र समजलं, ह्याच्यासाठी तुमचा अमूल्य वेळ मला दिला, शोधलं मला. धन्यवाद. शोधणं आमचं काम आहे. आम्ही चॅनलच यासाठी उघडलेलं आहे की मनोरंजन म्हणून भाग नाही. प्रत्येकाला वाटतं की आपण मनोरंजन क्षेत्रातलं काहीतरी सांगावं, काहीतरी मनोरंजक सांगावं, तर आम्हाला ज्ञानरंजक सांगायचं आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी महिलांना प्रॉब्लेम असतो. त्यातील दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या बायका आणि त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार, ह्या कहाण्या तुम्ही असंख्य वेळा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण त्यातून भरारी कशी घ्यायची याचं उत्तम उदाहरण दीपिका देशमुख आहेत. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला काहीतरी स्वतःचं चालू करायचं आहे, स्वतःचं काहीतरी बनायचं आहे, आधार हवा असेल, तुमचं कोणी नसेल, तर दीपिका ताईंनी स्वतःचा खांदा तुमच्यासाठी दिलेला आहे. तो हात त्यांनी पुढे केलेला आहे. तो हात तुमच्या परिस्थितीला सुधारण्याचा नाही आहे, तर तुम्हाला सक्षम करण्यासाठी त्यांनी तो हात दिलेला आहे. आणि ही यशोगाथा तुम्ही अंमलात आणा. यांनी संघर्षातून उभं केलेला जो प्रवास आहे त्याच्यातून प्रेरणा, कारण दुसरा प्रेरणा देण्यापेक्षा स्वतःची परिस्थितीच स्वतःचं प्रेरणा जेव्हा बनतं, त्याचं उत्तम उदाहरण आणि ते तुम्हीही घडवा, असा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे विमर्शाचा. आमचा कुठला मोठा सेट नाही, कुठला मोठा स्टुडिओ नाही. जिथे जे मिळेल तिथे त्या व्यक्तीची मुलाखत सुरू करायची, ज्या काही साधनांमध्ये करायची, त्याच्या गावी जायचं, त्याच्या घरी जायचं आणि त्याची मुलाखत करून त्याची संघर्षगाथा तुमच्यासमोर आणायची. हा एक प्रयत्न आहे. हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल की अशी आणखी हिरे आहेत जे आजही प्रकाशमान आहेत, पण तो हिरा कुठे तुम्हाला माहिती नाही. तर त्या हिऱ्याला या विमर्शाच्या प्लॅटफॉर्मवर विमर्श बाय मयूर आडकरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशी माणसं जर तुम्हाला पाहायची असतील, ऐकायची असतील, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉनचं बटन तुम्हाला जे दिसतंय खाली ते प्रेस करा, म्हणजे चांगलं नोटिफिकेशन, चांगले व्हिडिओ, चांगले पॉडकास्ट तुम्हालाही ऐकायला मिळतील. आणि जर खरंच तुम्हाला हा सगळा आमचा प्रयत्न आवडत असेल तर पाठीवर कौतुकाची थाप मारा. आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सरळ सरळ लिहा. काही सल्ले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे सल्ले द्या, जेणेकरून आम्हाला स्वतःला चांगले अपडेट करू आणि चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकू. धन्यवाद. धन्यवाद दादा तुमचे.